आज अनंत चतुर्दशी आहे, त्यामुळे बरेच लोक अनंताच्या व्रतात गुंतलेले आहेत. आपले विवेक जोशीही येऊ शकलेले नाही आहेत, म्हणून आपण आरंभी श्लोक म्हणूया. श्लोक कृष्णाच्या संबंधी असे श्लोक होते, कारण आज आपल्याला कृष्णचरित्रच पाहायचं. काल आपण कृष्णचरित्र पाहिलं वृंदावनात. तो कृष्ण रासलीला खेळ, रासलीला महारासलीला म्हणजे पहिल्यांदा रासलीला होते, नंतर त्यांच्या मनात अहंकार निर्माण होतो की माझ्याबरोबर नाचणारा कृष्ण खराय. जेव्हा मी आणि तू हा भाव तयार होतो त्यावेळेला कृष्ण अंतर्धान पावतो, गुप्त होतो. तर कृष्ण गुप्त झाल्यानंतर साहजिकच सगळ्या वेडावतात, गेला कुठे कृष्ण. आणि नंतर बघितलं की त्या कृष्णाशी इतक्या एकरूप होतात की प्रत्येकजण कृष्णाची भूमिका करायला लागतात, रोल करायला लागतात. कुणी असं उभं राहतं सुदर्शन चक्र, कुणी असं उभं राहतं गोवर्धन, कुणी निरनिराळ्या प्रकाराने. त्यामुळे कृष्णाला आता कळतं की ह्या पूर्णपणे कृष्णमय झालेल्या आहेत, या आता गोपी उरलेल्याच नाही आहेत. गोपी आणि कृष्ण असे दोन नव्हते, गोपी कृष्ण हे अद्वैत होतं, एकच होते. तेव्हाच तो रास चालतो आणि चालू राहतो. मग कृष्ण पुन्हा आला आणि अत्यंत चांगला रास, महारास. रास म्हणजे रसांचं अनेक वचन. सर्व रस ज्याच्यात आहे त्याच्यात हास्यरस आहे, त्याच्यात करुण रस आहे, त्याच्यात शृंगार रस आहे. सगळे रस म्हणजे आपण म्हणतो ना आता बीभत्स रस कदाचित रास याच्यामध्ये नसेल. सर्व रसांचा समुदाय तो रास, महारास. हे सगळं असताना वार्ता जात होती कुणाला? मथुरेतल्या कंसाला. आता 12 वर्ष झाली होती आणि त्याला मधून मधून कळत होतं की मला मारणारा गोकुळात जिवंत आहे. आता गोकुळातल्या तर त्या काळात जन्मलेल्या सर्व मुलांना मी मारलेलं आहे, मग हा कोण? हे कळल्यानंतर आला कोण? नारद. नेहमीप्रमाणे नारद आले आणि नारदांनी सांगितलं की अरे मी तुला सांगतो की बलराम आणि कृष्ण हे तुझी हत्या करणार आहेत, तुझा वध करणार आहेत. त्यावेळेला म्हणलं ते तर नंदाच्या घरी आहेत. मग लगेच निघाला मी नंदाला आणि देवकी, नंदाला आणि यशोदेला मारतो आणि नंतर या दोघांनाही मारतो. नारद आहेत ते म्हणाले आत्तापर्यंत एवढे असुर सोडलेस, अजूनही असुर आहेत. अरिष्टासुर आहे, व्योमासुर आहे, निरनिराळ्या जनावरांचं रूप घेऊन. व्योमासुर तर एवढा बैल आहे की ढगासारखा येतो. प्रत्येकाला कृष्णाने मारलेला आहे. एक दोघांना प्रलंबासूर, धेनुकासूर, त्यांना बलरामने मारलेलं आहे. मग ते एवढे त्यांच्या देशात तू जर गेलास, त्यांच्या प्रदेशात, तर त्यांना तिथे जास्त शक्ती मिळेल. तर तू त्यांना इकडे बोलव. म्हणजे मथुरेत बोलवायची कल्पना नारदांनी सुचवली. मग त्यांनी विचार केला की मी कुणाला पाठवू की ज्याच्यावर गोकुळातल्या लोकांचा, नंदाचा विश्वास असेल. तर अशी प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना मान्य असलेली, सगळ्यांना प्रिय असलेली, सगळे ज्यांचा आदर करतात अशी एखादी व्यक्ती असते. जशी नारदांना कुठेही मज्जाव नाही आहे, लक्षात ठेवा. ते अगदी राक्षसांच्याकडे गेले, देवांच्याकडे गेले, निरनिराळ्या राजांच्याकडे गेले की ते उठून उभे राहतात आणि आपल्यापेक्षा वरचं आसन नारदांना देतात. नारदांचा सत्कार राक्षससुद्धा करतात आणि ज्यावेळेला केला गेला नाही आहे त्यावेळेला निरनिराळ्याने शाप दिले गेलेले. अगस्त्य ऋषी गजेंद्र मोक्षाच्या वेळेला तो बसलेला आहे पाय वर करून. अगस्त्य ऋषी आल्यानंतरसुद्धा पाय वरतीच. या ऋषीवर म्हणून उभं राहणं, नमस्कार करणं, पूजा करणं, आपल्यापेक्षा वरचं स्थान देणं इतकं सांगितलं आहे की उच्चासन म्हणतात. तुमच्यापेक्षा वरचं स्थान नसेल तर तुम्ही उभे राहा आणि त्यांना तुमचं स्थान द्या. उभं राहणं अवघड वाटत असेल त्यांच्या पायाशी बसा. नारद या योग्यतेचे असताना त्याच्यापेक्षा अगस्त्य ऋषी, की अगस्त्य ऋषींचं कार्य काय? विंध्य पर्वत. पूर्वी पर्वतांना पंख होते म्हणे आणि ते इकडून तिकडे उडायचे आणि त्यांचा खेळच होता. आता ते गाव आहे ना, बघ मी गावावर जाऊन बसतो. घरं मोडायची, माणसं मरायची, गुरं मरायची. ते म्हणाले पंखच तोडून ठेवतो. अगस्त्य ऋषींनी पहिलं काम केलं, पंख आणि विंध्याला सांगितलं इथून पुढे वाढवायचे नाही. विंध्य हा भारताचे 2 भाग करतो. हे आर्य वगैरे आले, सिंधू संस्कृती, हे सगळं उत्तर भारतात आहे. दक्षिण भारतात येणारे पहिले जर कोण असतील लक्षात ठेवा ऋषी, तर ते अगस्त्य ऋषी आहेत.
ते नुसते दक्षिण भारतात आले नाहीत, केरळमध्ये ते स्थिरावले. आज जी मल्याळम केरळची भाषा आहे त्याचं ग्रामर म्हणजे व्याकरण, शब्दसंग्रह या अगस्त्य ऋषीने केला. अगस्त्य ऋषींना निरनिराळ्या विद्या येत होता, त्यात एक नौकानयन विद्या होती. इंडोनेशियातली जे बाली, जावा, सुमात्रा, हे बाली म्हणजे आपला वाली आहे. निरनिराळे तिथे रामायण अजूनही सादर केलं जातं. तिथे कुठल्याही देशाचा पंतप्रधान आला ते त्यांचा कल्चरल प्रोग्राम रामायणाचा असतो. नावं थोडीशी बदलते परंतु रामायणच ते दाखवतात. आणि मलेशिया वगैरे सारख्या मुस्लिम कंट्रीज रामायणाचा अभ्यास कंपल्सरी करतात. रामायणाची परीक्षा पास झाल्याशिवाय डिग्री देत नाहीत. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठलीच डिग्री देत नाहीत. प्रत्येक डिग्रीवाल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास. आणि आपलं दरिद्र राष्ट्र आता सुधारता येतं. रामलला माझा आशेचा किरण आहे. रामलला बरंच वातावरण बदलेल. आपण राममय झालं पाहिजे ना. राममय व्हायला आपल्या सद्गुरूंनी सोपं साधन सांगितलंय, राम नाम या. बस एवढंही जर आपल्याला करता येत नसेल तर सद्गुरू म्हणाले आम्ही काय करू, आम्ही खरंच काही करू शकणार नाही. येता जाता राम घ्या, आठवण झाली की राम नाम घ्या, रामाचं चरित्र वाचा, रामाचं चरित्र ऐका, रामाचं चरित्र पहा, त्याच्यावर चिंतन करा. हे असं काय आहे, प्रत्येक प्रसंगात एक चिंतन दडलेलं आहे. आपण तेच बघतोय आता कृष्णचरित्राच्या निमित्ताने. तर हे सगळं सांगायचं कारण की ज्या वेळेला कृष्ण, कंस ही मंडळी होती त्यावेळेला भारताच्या बाकीच्या भागात काय होतं, बऱ्याच ठिकाणी जरासंधाचं राज्य होतं. जरासंधाचा वध आपल्या हातून नाही आहे हे कृष्णाला माहीत होतं. मी कालपासून सांगतोय तुम्हाला, कृष्णाला जी इन्फॉर्मेशन, जी माहिती आहे त्या माहितीचा त्याने असा उपयोग केलेला आहे की दुष्टांचा नाश आणि परित्राण साधूंचं. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. इथे सहज आठवलं म्हणून सांगतो. IIT, IIM ही जगात प्रसिद्ध आपल्या संस्था आहेत आणि तिथल्या मुलामुलींना कित्येक कोटी रुपये वर्षाला असा पगार, ज्याला पॅकेज म्हणतात, असा दिला जातो. आणि आज आत्तापर्यंतची हायेस्ट पेड गर्ल फ्रॉम इंडियन स्कूल ऑफ बिझनेस IIM, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इतके कोटी रुपये. आता ती मुलं कोटी कोटी मिळवतात. त्यातल्या काही लोकांना वाटलं भारतात चाललंय ते ठीक नाही. आम्ही अमेरिकेत येण्यापूर्वी जे शिक्षण झालं होतं ते भारतातच झालं होतं. मी ग्रॅज्युएट भारतात झालो, मी शिकलो भारतात, मी IIT भारतात झालो. आणि IIT जगन्मान्य संस्था आहे, जास्त सांगत बसत नाही. मग आपण एवढे पैसे मिळवलेले आहेत, पण भारतात जाऊया. भारतात आल्यानंतर त्यांनी अभ्यास केला, त्यांनी प्रवास केला. माझ्या घरासमोर घडलेला प्रसंग मी तुम्हाला सांगतो. त्यांनी एक पॉलिटिकल पार्टी स्थापन केली. कारण भारतात पॉलिटिक्स, इलेक्शन्स याच्याशिवाय आपल्याला बदल करता येणार नाही. साधी होती मुलं. त्यांनी इथल्या परिस्थितीचा अभ्यास केला नव्हता. सहज आत्ता विषय आलाय म्हणून सांगतो. आपल्या अर्थमंत्र्यांना विचारलं होतं निवडणूक लढवणार का. ते म्हणाले मला ते तिकीट देत आहेत पण माझ्याकडे नाही पैसा आणि माझ्याकडे नाही पब्लिसिटी. आणि शेवटी ती म्हणते माझ्याकडे गुंड नाही आहेत इलेक्शन जिंकायला. अर्थमंत्री, सांगायला हरकत नाही, नाव चांगलं आहे, निर्मला सीतारामन. केवढं कन्फेशन आहे. मी जिंकूच शकणार नाही. आपले परराष्ट्र मंत्री जिंकूच शकणार नाही. लक्षात घ्या, हे चांगली माणसं आहेत. चांगली माणसं जिंकू शकणार आहेत हे या मुलांना लवकरच कळलं. त्यांनी जो पक्ष स्थापन केला त्याचं नाव परित्राणाय साधूनामधलं परित्राण घेतलं. परित्राण म्हणजे कुठल्याही संकटातून चांगल्या माणसानं वाचवायचं. विनाशाचं दुष्कृतम हे नंतर होतं, पण परित्राण पार्टी म्हणून त्यांनी काढलं. तुम्ही गुगलवर बघा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. मग त्यांनी भारताचे भाग वाटून घेतले. त्याच्यात गोव्यात जे आले होते दोघं जण, आमच्या समोरच स्टेज आहे ना तिथे घराच्या समोर, तिथे त्यांनी भाषण केलं. भाषण ऐकायला खूप लोक चांगले बोलत होते, हिंदीतून इंग्लिशमधून. भारतासाठी त्यांनी अभ्यास केला होता. पण सगळं भारतभर भरल्यानंतर त्यांची जी बैठक झाली, आपण इलेक्शन्स नाही जिंकू शकणार. आत्ता हेच आहे ना, हेच फॅक्टर्स आहे. इलेक्शन जिंकू शकणार नाही. भरपूर पैसा खर्च करूनही आपल्याला कोणी मतं देणार नाहीत. आपण प्रचार करत राहूया. कुणाचा करायचा, चांगला कॅन्डिडेट आहे त्याचा. हा कुठल्याही पक्षाचा असू दे. प्रत्येक पक्षात चांगली माणसं आहेत आणि वाईटही माणसं आहेत. वाईट माणूस सोडायचा, त्याच्या विरुद्ध प्रचार करायचा आणि चांगल्या माणसाच्या बाजूनं प्रचार करायचा. आता ह्याला काही वर्ष झालं. मध्ये कोरोना आला. कोरोनानंतर काय झालं मला माहीत नाही.
पण तरुण विचार करायला लागले, या देशाचं जर तारण करायचं असेल, इथल्या चांगल्या माणसांचं परित्राण करायचं असेल तर कृष्णासारखं झालं पाहिजे, नुसतं रामासारखं होऊन भागणार नाही. आणि कृष्णासारखं व्हायचं म्हणजे काय, सगळं ज्ञान आहे हो, सगळं सामर्थ्य आहे, पण वापरतो ते बहुजन हिताय. त्यांनी सांगितलं ना, जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित म्हणजे सत्य. मला विचारू नका असत्य का बोललास म्हणून. जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित. द्रोणाचार्य लक्षात घ्या, द्रोणाचार्य मरणारच नव्हते, कारण पांडव त्यांना मारणारच नव्हते. कारण का, गुरु आहेत आमचे. गुरु द्रोणाचार्य हुशार, ते म्हणाले पांडव अर्जुन माझे आवडते शिष्य, मी त्यांना मारणार नाही. पितामह भीष्म म्हणतात, जसे कौरव तसेच माझे पांडव, मी आजोबा आहे, पांडवांना मारणार नाही. हे पांडवांना मारणार नाही म्हणतात, मग युद्ध कसं जिंकलं जाणार आहे कौरवांच्या बाजूनं. पांडव म्हणतात हे जे 3 आचार्य आहेत आम्ही त्या मारणार नाही. भीष्माचार्य पहिले सेनापती, द्रोणाचार्य. हे समजून घ्या कृष्णानं काय केलं. आज आपल्याला कृष्णाचं चरित्र बघतोय. आम्ही आचार्यांना मारणार नाही, पांडव म्हणतात. हे 3 आचार्य म्हणतात की आम्ही पांडवांना मारणार नाही. युद्ध केव्हा तरी संपलं असतं का, नाही ना. कृष्णाने सांगितलं. निरनिराळे प्रसंग आहेत, आपल्याला महाभारत बघायचं नाही. मी फक्त एकच तुम्हाला सांगतो की त्यांना जाऊन विचार, त्यांचं मरण कशात आहे. आणि ह्यांना जिंकलेले हवेच होते पांडव. काल तुम्हाला एक प्रसंग सांगितला की अर्जुनाला युद्धासाठी उभं केलं. अशा वेळेला युधिष्ठिर खाली उतरतो, आपली पादत्राणं काढतो, अनुवाणी पायानं पहिल्यांदा भीष्माचार्यांच्याकडे जातो, नमस्कार करतो आणि त्यांच्याशी काहीतरी बोलतो. कृष्ण म्हणतो घात झाला, इतकं सगळं अर्जुनाला तयार केलं आणि आता याच्या मनात विचारलेलं असेल नको ह्या सगळ्यांना मारायचं. नंतर ते द्रोणाचार्यांच्याकडे गेले, युधिष्ठिर यांच्याकडे गेला, कृपाचार्यांच्याकडे गेला, 3 आचार्यांना नमस्कार केला, काहीतरी बोलला, परत आला. कृष्णाने विचारल्यानंतर तो म्हणतो की काही नाही, मी त्यांना नमस्कार केला, कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होईल, आशीर्वाद द्या. कुठला आशीर्वाद, मला माहिती आहे हा मुलगा मला आवडत नाही, त्याने मला नमस्कार करायला आला मार्च महिन्यात, तर मी त्याला म्हणणार ऑक्टोबरला पुन्हा बस म्हणून. अरे नमस्कार करतोय तर यशस्वी भव. आता इकडे यशस्वी भव म्हणजे आपला पराक्रम आहे, दीर्घायुष्य भव, आयुष्मान भव. आयुष्मान भव हा आशीर्वाद आहे, म्हणजे युद्धात मरणार नाहीस तू. इथे त्यांनी सांगितलं पहिल्यांदा, त्यांनी हे आता इथे भागवताचा भाग येतो. भीष्माचार्यांनी सांगितलं, ते मी परवा फक्त उल्लेख करतो आता पण, की जी स्त्री म्हणून जन्मलेली आहे आणि पुढे जरी पुरुष झालेली असेल अशी व्यक्ती माझ्यासमोर उभी राहिली तर मी शस्त्र खाली ठेवेन, मग मला कुणीही मारावं. श्रीकृष्णाला माहिती आहे शिखंडिनी म्हणून जन्मलेली आहे आणि शिखंडी झालेलं आहे. आणि आधीच्या जन्मात जी अंबा आहे, जिनी शंकराची उपासना करून सांगितले या भीष्माचार्यांना मारण्यासाठी मला पुढचा जन्म येऊ दे, कृष्णाला माहीत आहे. त्यांनी त्या शिखंडी, जी जन्मतः शिखंडिनी होती, उभं केलं. पण तरी भीष्माना मारणं अवघड आहे म्हटल्यानंतर शिखंडीच्या मागे उभं राहून अर्जुनाने बाण मारले. ज्यांना मी बाण मारणार नाही, जे माझे आजोबा आहेत त्यांनी मला मारलं तरी चालेल असं म्हणणारा अर्जुन. गीता ऐकल्यानंतर युद्ध सुरू होतं आणि युद्धाच्या 10व्या दिवशी शिखंडीच्या मागून, म्हणजे अर्जुनाला हे किती लांछनास्पद आहे, कुणाच्या तरी मागून इथपर्यंत बाण मारले. बाणाची शय्या तयार केली. कुणासाठी? भीष्माचार्यांच्यासाठी. द्रोणाचार्य तुमचं मरण कशात आहे? त्यांनी सांगितलं अत्यंत अप्रिय असा समाचार, एक वाईट बातमी मला आली तर मी शस्त्र खाली ठेवेन. मग करावं लागलं कृष्णाला. अश्वत्थामाचा नावाचा हत्ती मारला आणि सगळीकडे बातमी पोचवली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्यांपर्यंत बातमी आली. ते म्हणाले माझा विश्वास नाही आहे, अश्वत्थामा असं मरणारा नाही आहे, त्याच्या इथे कपाळावर मणी आहे, तो अजिंक्य आहे, अवध्य आहे, त्याला वध करणं शक्य नाही आहे. पण युधिष्ठिरांनी जर मला येऊन सांगितलं अश्वत्थामा मेला तर मी शस्त्र खाली ठेवेल. आता युधिष्ठिर म्हणला मी खोटं कसं बोलू? कृष्ण म्हणला तू खोटं बोलूच नकोस, तू एवढं म्हण अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा नावाचा माणूस का अश्वत्थामा नावाचा हत्ती मला माहीत नाही, पण अश्वत्थामा मेला यात काय खोटं आहे? काहीतरी हे अर्धसत्य आहे.
आणि कृष्ण शंख घेऊन गेला होता, तुम्हाला सांगितलं. अश्वत्थामा मेला, माणूस की हत्ती हे ऐकूच दिलं नाही कृष्णाला. कुणालाच एवढा जोरात शंख वाजवला म्हणजे ऐकलं काय द्रोणाचार्यांनी, अश्वत्थामा नावाचा माणूस मेला. आणि संपूर्ण याच्यात अश्वत्थामा एकच होता, द्रोणाचार्यांचा मुलगा. लगेच द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवले. आणि कोण होता पांडवांचा सेनापती? आपल्याला वाटेल भीम, अर्जुन, युधिष्ठिर. नाही, कृष्ण तर नाहीच नाही. द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न, ती कथा सांगत नाही, विषय वाढेल. दृष्टद्युम्न हा पांडवांचा सेनापती होता. कारण पांडवांनी कुठलाही सेनापती केला तरी त्या आचार्यांना मारणारच नव्हते. दृष्टद्युम्न मारण्यासाठीच जन्मला होता. युद्धातून दृष्टद्युम्नासाठी यज्ञ केला. पहिल्यांदा द्रौपदी निघाली, त्याच्यानंतर हा दृष्टद्युम्न निघाला. त्याला सतत शिकवलं गेलं की द्रोणाचार्य तुझा शत्रू क्रमांक 1 आहे. द्रोणाचार्य ध्यानस्थ बसले असताना तलवारीने त्यांनी द्रोणाचार्यांचं डोकं उडवलं. आता कृष्णाने हे कपट केलं का? नाही. युद्धाचे अनेक भाग आहेत. द्वंद्व युद्ध आपल्याला माहीत आहे, एक आणि सगळे संकुल युद्ध आपल्याला माहीत आहे. कूटयुद्ध एक आहे, कूटयुद्ध. त्याच्यात कूटनीती असते. वरवर मी तुला सांगतोय पण आतून मी तुला पोखरून टाकतोय. ज्या वेळेला त्यांनी कर्णाला दूर नेऊन सांगितलं की तू कुंतीचा मोठा मुलगा आहेस, तू ये पांडवांच्या बाजूला, मग युद्ध होणारच नाही. दुर्योधन तू त्याच्या बाजूला आहेस म्हणून युद्ध करतोय. अशा वेळेला काय कर, तू ये पांडवांच्या बाजूला, तू मोठा आहेस म्हणून. युधिष्ठिर सगळी संपत्ती, सगळे पांडव तुला नमस्कार करतील आणि शरण जातील. तुला सगळं पांडवांचं वैभव मिळेल. या युद्धात युद्ध होणारच नाही तू इकडे आलास तर. आणि मुख्य म्हणजे तुला द्रौपदीसुद्धा मिळेल. इतकं कृष्णाने सांगितलं. पण तो म्हणतो मी शपथ दिलेली आहे, प्रतिज्ञा केलेली आहे कुणासमोर? दुर्योधनाला, मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडून लढणार नाही. त्यावेळेला कर्णाचं वाक्य आहे, तू माझा तेजोभंग केलेला आहेस, तू माझा तेजोवध केलेला आहेस, पहिला बाण सुटण्याच्या आधी मला तू पराभूत केलेला आहेस. सुंदर वाक्य आहे, व्यासांची वाणी आहे. युद्धात पहिला बाण सोडण्यापूर्वी तू मला ठार मारलेला आहेस. ह्याला कुठे युद्ध म्हणतात? आता पुढचं आत्ता सहज सांगतो, जो आजचा विषय आहे, जरासंध. आता नाही, त्याच वेळेला सांगेन, कारण क्रमाक्रमाने कंसवधानंतर हे सांगणं जास्त योग्य आहे. तर ठीक आहे, कृष्ण खोटं नाही बोललेला. कृष्ण नीती ही नीतीच आहे. आपण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. युद्धात आणि प्रेमात काहीही चालतं, काहीही नाही चालत. जे चालतं ते योग्य आहे आणि सर्वांच्या हिताचं आहे. ते सत्य आहे, असत्य मी काही केलेलं नाही. रात्री घटोत्कचाला आणलं, शंख वाजवून आणलेलं आहे. तुम्ही झोपलेलं असताना जसे द्रौपदीची मुलं झोपलेली होते त्यावेळेला अश्वत्थामाने 5ही जणांना मारलं, तसं आम्ही केलेलं नाही आहे. आव्हान दिलं शंख वाजवून या युद्धाला, सगळे कौरव आले ना. अशा वेळेला त्यांनी घटोत्कचाला आणलं आणि कृष्णाने कर्णाला मारण्यासाठी, अर्जुनाला मारण्यासाठी कर्णाकडे जो बाण होता तो वापरला. ती शक्ती घटोत्कचाला मारण्यासाठी वापरायला लागली. इथे काय खोटं केलं कृष्णाने? नाही, त्यांनी रात्री युद्ध केलं. अरे युद्ध जिंकायचं आहे मला. युद्ध बरं, पाठीत नाही बाण मारला. नाही, अर्जुनाने आता त्याचं रथाचं चाक, अरे ज्यांना काही माहीत नाही ना ते कर्णाच्या बाजूने उभे राहतात. त्यांना अर्जुनाला विरोध करायचा आहे, त्यांना पांडवांना विरोध करायचा आहे, त्यांना रावण हा रामायणाचा नायक ठरवायचा आहे. अशी रामायण आहेत की हो? तुम्ही मद्रासमध्ये जा, तिथे रामनवमीच्या दिवशी रामाच्या पुतळ्याला चपलांचा हार घालतात आणि प्रत्येक ठिकाणी तो पुतळा थांबल्यानंतर सगळेजण चपला मारतात. आपला देश आहे आणि त्याच्यात तिथेच की रामाचा सेतू आहे. काय घडतंय सगळ्या देशात? विचार फक्त करा. आणि त्याचा जो पक्ष ज्याने हे सुरुवात केली तो तेव्हापासून सत्तेवर आहे. तामिळनाडूमध्ये असू दे, आपण पुढे जा. कृष्णाने मात्र योग्य ते केलं. ते करताना त्यांनी हे चूक आहे का, हे बरोबर आहे का, हे नीतीला धरून आहे का, असा विचारही केला नाही. तो म्हणतो मी सत्याची व्याख्या केलेली आहे, हे करण्याने जास्तीत जास्त लोकांना सुख मिळणार आहे. द्रोणाचार्य मेल्याशिवाय पुढे होणारच नाही युद्ध. आता कर्णाचं चाक रुतलेलं आहे. आता कर्णाचं चाक त्याच्या कृतीमुळे रुतलेलं आहे. पण अर्जुन म्हणतो मी नाही बाण मारला, त्याच्या हातात धनुष्यबाण कुठे? परत तो रथाच्या खाली आहे, मी रथात कसा? अर्जुन साधा आहे, हा सारथी आहे.
तो रथ नाही पार्थ सुद्धा चालवते, पार्थाला सुद्धा चालवते पार्थ सारथी. त्यावेळेला तो म्हणाला, त्याने प्रश्नच विचारलेला कर्णाला, आता धर्म आठवतो तुला? ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण, त्यावेळेला द्रौपदीच्या वस्त्रहरणाला कायदेशीर म्हणतात तशी भूमिका तूच मिळवून दिलीस कर्णा, तेव्हा कुठे तुझा गेला होता धर्म? अशी त्याला 5-6 प्रश्न विचारतो. आणि आता तुला पाहिजे, बरं तुझ्या कृतीमुळे ते चाक गेलेलं आहे. तू गाईला मारलंस चुकून. तो जो गाईचा मालक होता तो पवित्र माणूस होता, त्यांनी सांगितलं की गाय म्हणजे पृथ्वी, तू गाईला मारलेला आहे. आयत्या वेळेला पृथ्वी तुझं चाक गिळेल आणि ते चाक काढत असताना तुझा मृत्यू होईल. हा शाप तुझ्या कृतीमुळे मिळालेला आहे. आणि मग अर्जुनाने कर्णाला मारलेला आहे. हा महाभारतातल्या युद्धाचा भाग सोडा, मी बघतोय कृष्ण आपला फोकस आहे. कृष्ण हा सगळा येतोच ना. आज आपला जो विषय आहे, गोकुळातून बाहेर आणण्यासाठी अक्रूर नावाचा जो एक यादव आहे, सरदार, सगळ्यांच्या विश्वासातला आहे, तो कृष्णाचा भक्त आहे. वंदन भक्त, नमस्कार कसा करायचा हे अक्रूरापासून शिका. तो निघाला रथातून यायला. आता रथातून यायला निघाल्यानंतर तो पोचेतोपर्यंत गोकुळातल्या, आता वृंदावन म्हणजे वृंदावनातल्या लोकांना कल्पना नाही की कृष्णाला न्यायला आलेला आहे. कल्पना करा की अर्ध्या तासापूर्वी कृष्ण आमचा आहे, आपण कृष्णाबरोबर खेळूया, आत्ता नुकता कुठे रास संपलेली आहे लीला, आता परत काहीतरी नवीन करूया, कृष्ण काहीतरी नवीन कल्पनाकडे. असं असताना अक्रूर येतो आणि म्हणतो की कृष्णाने बलरामांना बोलवलंय मथुरेला. कुणी बोलवलंय? मामानी बोलवलंय. कंस मामाने का बोलवलंय? तिथे धनुर्यज्ञ, धनुष्याचा यज्ञ आहे. ह्यांनी धनुष्य वगैरे कुठे विशेष बघितले? तो गोकुळात त्यांनी बैलगाडी बघितलेली, रथ नाही बघितलेले. गोकुळात घरोघरी जात होते किंवा एखादा बाजार, दुकानं बघितलेली नाही आहेत. गोकुळाला दार नाही आहे, प्रवेशद्वार. ही गोकुळाची व्याख्या आहे, लक्षात ठेवा. ही कुब्जा बघितल्यानंतर कृष्ण म्हणतो की असं गोकुळात एकही नाही, गोकुळात एकही कुबड असलेला माणूस नाही आहे. गोकुळातला व्हिलन कुणी सांगता येत नाही तुम्हाला. तिथे दुष्ट आहे, त्यांनी काहीतरी योजना केलेली आहे. कृष्ण नाही, गोकुळ फार सरळ, सज्जन. आणि गो म्हणजे इंद्रिय आणि कुल म्हणजे समूह, आपला देह गोकुळ आहे. आता या गोकुळात कंसाचं राज्य असलं पाहिजे का नंदाचं, नंदन कृष्णाचं राज्य असलं पाहिजे, आपण ठरवायचं आहे. अक्रूर येतो कसा माहीत आहे ना? रथातून येतो. परवा मी सांगितलेलं आहे पण जास्त विस्तारण सांगितलं नाही. गोकुळाच्या सीमेवर आल्यानंतर तर वृंदावन, गोकुळ सोडून ते वृंदावनात आले. कारण एक तर गोकुळात सारा वगैरे तेवढा नव्हता. वृंदावनात आल्यानंतर तो सगळंच पसरला, मोठा आहे वृंदावन. तो जे आले ना गोकुळातून वृंदावनात, तिथे ऋतूंचं जे वर्णन केलेलं ना अप्रतिम. ऋतू आहे, सध्या ऋतू कुठला आहे, सध्या जलाशय कसे आहेत, कुठले पक्षी आहेत, आकाश कसं असतं, हे तेवढंच अंतर काही फार नाही आहे. आता वृंदावनात उखली बंधन ज्या वेळेला झालं त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आता इथे राहण्यात अर्थ नाही, एकामागून एक राक्षस येत आहेत, आपण जरा सुंदर अशा सुरक्षित अशा जागी जाऊया. तिथेही राक्षस आले, पण तिथे कृष्णाने चांगल्या लीला केल्या. वृंदावन, गोवर्धन वगैरे हे झाल्यानंतर तो म्हणतो की थांबव रथ, इथे सीमा आहे, ही माती आहे, त्याच्यात कृष्णाची पावलं पडलेली आहे. कारण कृष्ण इकडून तिकडे जातोच, गायीनं घेऊन जातो. तो उतरला आणि त्या मातीत लोळला. त्याने त्या मातीचा तिलक आपल्या कपाळाला लावला. पुढे खूप गोष्ट आहे. तो म्हणतो की तू जा पुढे, मी स्नान करतो इकडे. आणि स्नान केल्यानंतर त्याला जे जग दिसलेलं आहे, कृष्णाने त्याला दर्शन घडवलेलं आहे. कृष्ण म्हणजे कोण आहे रे? ही माया आहे ना सगळी, ती मी तुला दाखवली. त्याचा कृष्णावर विश्वास आहेच. आणि मग तो कृष्णाकडे येतो आणि त्यावेळेला लोकांना कळतं. तेव्हापर्यंत ना नंदाला माहीत होतं, ना यशोदाला माहीत होतं, ना कृष्णाच्या निरनिळ्या गवळणी, गोपी आणि गोपाळ कुणालाच माहीत नव्हतं. फार मोठी लोकसंख्या नव्हती, काही 100 किंवा एखादा 1000 वगैरे लोकसंख्या असेल, पण कृष्ण सगळ्यांचा प्राण होता. आता रडारड सुरू झाली. कृष्णाने असं कधीच म्हणलं नाही की मी जातो, ती जत्रा बघतो जी मामाने ठेवलेली आहे आणि परत येतो. कृष्णाने परत येतो कधी म्हणलेलं नाही. आता तो दुःखाचा प्रसंग आहे, त्याच्यावर जास्त वेळ न घालवता एक गोष्ट सांगतो. कृष्णाच्या मी परत मागेही सांगितलं आहे तुम्हाला, आपल्याला जमलं पाहिजे की आपल्या बऱ्याच गोष्टींचं विसर्जन आपण करायला लागतं. आपण मृत्यूपत्र करायला सुद्धा घाबरतो.
एक तर आपली संपत्ती आहे काय? नाही. मुलात प्रेम असेल, नाही केलं तरी चालेल, परंतु ही गोष्ट केली पाहिजे. ही गोष्ट काय आहे की या गोष्टींबद्दल मला माझी मूल्य आहे, त्याच्यासाठी मी हे केलेलं आहे, हे पुढे चालू राहावं. आता कृष्ण गोकुळातून जाणार म्हणल्यानंतर आम्ही बाहेरून अनाथ आहोत, गोपी म्हणायला आम्ही आतून नाथ आहोत, कारण आमचा नाथ कृष्ण हृदयातच राहतो, त्याला कुठलाही अक्रूर घेऊन जाऊ शकणार नाही. सगळेजण म्हणाले तुझं नाव अक्रूर आहे, पण तू क्रूर आहेस. हा क्रूर माणूस मथुरेहून आलेला आहे, खरा तो अक्रूर आहे. गोकुळात क्रूर कोणीच नाही आहे. सांगा ना, गोकुळात दुष्ट कुठे नाही आहे की मंडळी? फार चांगलं आहे की व्यवस्था. मग तो निरोप घेतो प्रत्येकाचा. विशेष गोपी म्हणजे राधा, तिचा निरोप घेतो. शेवटपर्यंत त्याला पोचवायला राधा येते असा उल्लेख आहे. आपण राधा म्हणाल ती सगळ्या गोपी येतात आणि तो गोकुळच्या सीमेवर आपली बासरी ठेवतो. विसर्जन म्हणजे काय ते या प्रसंगावर बघा. बासरी त्यावेळेला वय 12 आहे. कृष्ण एकंदर 125 वर्ष जगला, म्हणजे 113 वर्ष त्यांनी हातात बासरी नाही धरलेली. रुक्मिणींनी एवढा हट्ट धरला की तुम्ही नेहमी गोपींचं कौतुक करता, तुमची बासरी वाजायला लागली की त्या धावत यायच्या म्हणतात, ती बासरी एकदा वाजवून दाखवा ना. तो म्हणतो रुक्मिणीला अगदी खरं सांगतो, बासरी धरायची कशी हेही मी विसरलेलो आहे. ज्यावेळेला मी गोकुळाच्या सीमेच्या बाहेर आलो त्यावेळेला सीमेवर मी बासरीचं विसर्जन केलं, एका गोपीच्या हातात दिली आणि नंतर मी वाजवू शकणारच नाही. हे आपल्याला जमलं पाहिजे. आपण काय करतो, आपण रिव्हाइव्ह करतो. कुठलाही पाहुणा आला की मुलीचं लग्न झालं असेल तर अल्बम दाखवतो. मग तो पाहुणा शहाणा असतो म्हणून मूर्खासारखे प्रश्न, हे कोण, तिला कुठे माहीत आहे, हे तिच्या नवऱ्याच्या बाजूचे मामाची आत्याचा मुलगा, काय त्याला कशा. पण तो मूर्ख, त्यांनी दाखवलं आहे. तुम्ही रिव्हाइव्ह करतो, रिव्ह्यू करतो, रिव्हिजिट करतो. हे कशाला पाहिजे? विसर्जन करायचं तर पुन्हा तिकडे जातो, पुन्हा ते बघतो, पुन्हा त्या आठवणी काढतो. म्हणजे मी विसर्जन व्हायचंच नाही, मला रोज मी रिव्हिजन करतो कुठल्या गोष्टींची, ज्या गोष्टी बुडवल्या पाहिजेत त्यांचे. मी गणपतीला बुडवतो. काही जण 1.5 दिवसात बुडवतात कारण त्यांना इतर गोष्टी अडचणीच्या वाटतात, खाणं वगैरे. गणपती म्हणजे शिवराक आला. काही जण 5 दिवस, काही जण 7 दिवस. पण विसर्जन करतो. जीवनात मी कोणत्या गोष्टींचं विसर्जन करणार आहे? आपला वाढदिवस असेल किंवा आता कुठला तरी महत्त्वाचा दिवस येईल, उद्या आपला भागवत सप्ताह प्रौष्ठपदी पौर्णिमा आहे आणि त्यानंतर महालय होतो. मी माझ्या कुठल्या गुणांचा विकास आणि दुर्गुणांचा विनाश म्हणजे लय, प्रलय, महालय. मी काय करणार ठरवायला नको का? एक तरी दुर्गुण, श्राद्ध करूया, याचं श्राद्ध त्याचं श्राद्ध, कुणाचं राहिलं असेल तर सर्व पितृ अमावस्या सर्वांचं श्राद्ध करूया. श्राद्ध हा फक्त विधी नाही आहे, इट्स नॉट अ रिच्युअल. देर इज समथिंग स्पिरिच्युअल अबाउट इट. मुद्दा लक्षात घ्या. सगळे स्पिरिट्स आहेत ना, गेलेले पूर्वज आहेत. त्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि प्रार्थना करायची की तुम्हाला पुढची गती मिळू दे. ते कुठेतरी अडकून पडलेले आहेत मध्ये, त्यांनी पुढे गेलं पाहिजे. सद्गती मिळाली की प्रवास संपला. सद्गती म्हणजे सत चित आनंद बरोबर एकरूप होणं, त्याला सायुज्य मुक्ती म्हणा. आता तुम्ही कुठे अडकलात माहीत नाही, पण तुम्ही मुक्त होण्यासाठी मी हे विधी करतोय. श्राद्ध आहे, श्रद्धापूर्वक स्मरण हा डिक्शनरीतला अर्थ आहे. श्रद्धापूर्वक स्मरण म्हणून परवापासून आपण एक 15 दिवस श्राद्ध करणार आहोत. ऋषींचं श्राद्ध करणार आहोत. कारण मला आजोबा पणजोबांची नावं माहीत नाहीत, 2 पिढ्यांचीच नावं माहीत असतात. पण ऋषी कोण, त्याच्यासाठी गोत्र माहितीसर कारण मला आवडतं ऋषी. मला अत्री आवडतात. अत्री अनसूया दत्तात्रेयांचे पिताश्री आणि माताश्री आहेत, आवडतात. मला वसिष्ठ अरुंधती आवडतात. 2024 साली पती पत्नीने कसं राहावं हे संपूर्ण दिनचर्या वसिष्ठांचे. वसिष्ठ रामाचे गुरु आहेत. वसिष्ठांचा पुत्र शक्तीचे पराशरांचा मुलगा पाराशर म्हणजे व्यास. मग व्यासांचा शुकदेवांचा परीक्षित आणि परीक्षिताचे प्रतिनिधी आपण. अशी ती परंपरा आहे ना. विष्णूपासून सुरू होईल. रामाचे गुरु वसिष्ठ आहेत. मग मी वसिष्ठ मानेन माझा गुरु. गोत्रच कशाला पाहिजे? आपल्याला कुठलेही ऋषी, एकही ऋषीचं नाव माहीत नाही आहे. म्हणून 15 ऋषींच्या कथा आणि इतर छोट्या साधारणतः 20-25 ऋषींना आपण श्रद्धापूर्वक स्मरण करणार आहोत.
रोज एक पान येईल तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर येईल किंवा आमचं जे ब्रह्मचैतन्य भक्त म्हणून फेसबुकचं पेज आहे, गेले महिनाभर आपण श्रावणात भेटत होतो आणि त्याला संवादच नाव दिलं होतं. आणि हा वक्ता आणि श्रोता असा संवाद नाही आहे, हा मी आणि आतला मी, बाहेरचा मी आणि आतला मी यांचा संवाद आहे, हा आत्मसंवाद आहे. म्हणून आपण लिहिलं, महिनाभर लिहिलं श्रावण महिन्यात, आणि 3 दिवस अमावस्या होती म्हणून 33 दिवस लिहिलं आपण. विचार करा, आता 15 दिवस ऋषींचं आणि त्याच्या 15 दिवस शक्ती देवीचं. एक महिनाभर आपण पुन्हा लिहिणार आहोत. मी आपण म्हणतो, आत्तासुद्धा आपण करतोय सहचिंतन आहे. मी तुमच्यातलाच एक आहे, तुमच्यासारखंच जीवन मी जगतो. तुमच्या अडचणी या माझ्या अडचणी आहेत, पण महाराजांकडून मी काय शिकलो, भागवतातून मी काय शिकलो हे तुम्हाला सांगतोय. तर 15 ऋषी आणि 15 दिवस देवी, एक महिनाभर रोज एक पान तुमच्या व्हॉट्सॲपवर येईल. वाचणार असाल तर वाचा, वाचणार नसाल हरकत नाही. पण कुठून कुठून परदेशातून सुद्धा लोक आले की अर्थात ते आपल्या ग्रुपमधले आहेत, तिथे परदेशात जाऊन सेटल झालेले आहेत. फार चांगलं वाटलं, हा फार आवडला लेख, याच्यात ही सूचना आहे की मी जीवनात आणणार आहे, याच्यासाठी लिहिलं जातं. तुम्ही वाचलं नाहीत काही बिघडत नाही. मला लिहिताना सुद्धा कधी कधी वाटतं का लिहितोय मी, कुणी वाचतच नाही, कुणीतरी वाचत आणि त्याच्या जीवनात जर बदल झाला तेवढे यश मला रगड, माझ्या मना बंद दगड. ही कविता मला खूप आवडते. केव्हा तरी धूळ उडेल लाल, त्या लाल धुळीतून येईल स्वार, हा माझ्या मनाचा दगड आहे, त्या दगडावर लावील धार त्याच्या शस्त्राला. एवढे यश मला रगड, रगड म्हणजे खूप, माझ्या मना बंद दगड. बंद दगड म्हणजे दगड नाही बनायचा. अपेक्षा ठेवू नका लोकांच्याकडून, हे असं केलं तर चांगलं होईल, तसं केलं तर वाईट होईल. कशाला, करत जाणं तुम्हाला जमतं. ते लिहायला येतं, बरोबर एक पान लिहायला येतं, निरनिराळे रेफरन्सेस आहेत, लिहा ना. ऋषींचं श्राद्ध का नाही करायचं? श्राद्ध कल्पना माझ्या पहिल्या पुरुषांपासून आलेली असेल, अत्री असेल, कोण जमदग्नी असेल. आता विश्वामित्र, मला परवा आश्चर्य वाटलं, मी 7 ऋषी धरून चाललो होतो, नंतर प्रत्येक मन्वंतराचे सप्तऋषी आहेत आणि ती निरनिराळी नावं आहेत. आणि किती ऋषी आहेत, ऋषींची नावं लिहिता 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 परवा सांगितलं ना, जी मुलगी लिहित होती त्याचे हात दुखायला लागले तरी ऋषी संपलेले नाही आहेत. आणि म्हणून त्याही वेळेला सांगितलं होतं, आजही सांगतो, भारत हा कृषीप्रधान देश आहे, हा प्रपंच आहे, पण भारत हा ऋषीप्रधान देश आहे, हा परमार्थ आहे. ऋषींचं केवढं ऋण आहे आपलं. महाराज ऋषी आहे, तो महाराज मुनी आहेत, महाराज साधू संत आहेत, महाराज महात्मा आणि सत्पुरुष आहेत, महाराज सद्गुरू आहेत. नाहीत कोण सांगा बरं. म्हणून कृष्णाच्या जीवनापासून हे शिकायचं. कृष्णाचे गुरु सांदीपनी, आता सांदीपनी ऋषी आहेत. कृष्णाला ते म्हणतात, कृष्ण म्हणतो शिक्षण संपलं आमचं, हो, गुरुदक्षिणा काय? सांदीपनी म्हणतात, तुझ्यासारखा विद्यार्थी मला मिळाला हीच गुरुदक्षिणा. खरंच आहे हो, विवेकानंद रामकृष्णांना मिळतात हीच गुरुदक्षिणा. नाही, बायको बाहेर आली, तुझा जर हट्टच आहे गुरुदक्षिणा याचा, हो म्हणाला, त्याशिवाय शिक्षण पूर्ण फळणार नाही मला. तर म्हणाली, माझा मुलगा, पंचजन नावाचा देश आहे, तिथे एक राक्षस आहे समुद्राखाली, त्याने पळवून नेलेला आहे, तो जिवंत आहे याची मला माहिती आहे, तू तो मुलगा मला आणून दे. मग हे गेले, बलराम गेले, कृष्ण गेले, पंचजन मारलं. तो म्हणतो, मी तुझा भक्त आहे कृष्णा, एक कायम मला जवळ ठेव. मग पांचजन्य नावाचा शंख आहे, तो त्या राक्षसाची स्मृती आहे. राक्षसाने आदरानं मुलाला परत केलं, ते मुलाला आणून दिलं. सांदीपनीची पत्नी म्हणाली, गुरुदक्षिणा पुरी झाली. सांदीपनी म्हणाले, 64 दिवसात तू शिक्षण पुरं करत, ते करायला 64 वर्ष लागते. मी एवढं सगळं शिकवू शकणार नाही, पण 64 दिवस कृष्णाला पुरले ना. या सांदीपनी ऋषींचं श्राद्ध का नाही करायचं? वसिष्ठांचं का नाही करायचं? रामाचे गुरु आहेत ते. खरं बघायला तर तुकामाईंचं श्राद्ध का नाही करायचं? माझ्या सद्गुरूंचे गुरु आहेत ते. गुरु म्हणजे पिता आणि गुरु म्हणजे माऊली, दोन्ही ज्यांच्यात आहे त्यांचं स्मरण का नाही करायचं? हे मी तुम्हाला का सांगतोय? कृष्णाने हे सांगितलेलं आपल्याला, सद्गुरूंचं स्मरण करा. मला ज्याने ज्याने शिक्षण दिलं त्यांना मी परत काहीतरी दिलेलं आहे. आता हे बघूया ना, पुढे जाऊया आपण. अक्रूराने आणल्यावर त्यांचा मथुरेत जो प्रवेश आहे ना, बाप आहे. कृष्णाचं कसं एकंदर जीवन आहे बघा बरं. तो सरळ मामा म्हणून कंसाला भेटायला नाही गेला. त्यांनी वाटेत 5-6 अशा गोष्टी केल्या की त्याचे रिपोर्ट आल्यानंतर कंस घाबरायला.
कंस हादरला. कंस म्हणाला माझा मृत्यू नक्की आहे. आदल्या दिवशी म्हणजे ते तसंच केलं. आदल्या रात्री त्याला काय काय दिसायला लागलं. आपण गाढवावर बसलेलो आहोत, काळे कपडे घातलेले आहेत. दुसरीकडे आपण रस्त्याने चाललेलो आहोत, आपल्या अंगावर एकही कपडा नाही. तिसरीकडे आपली सावली दिसते, त्याला खूप छिद्र पडलेली आहेत. नंतर आरशात बघायला लागल्यानंतर एके ठिकाणी उल्लेख आहे त्याला आरशात सुद्धा कृष्ण दिसला. ही फार वरची भक्तीची अवस्था आहे. नारद तक्रार करतात की मी गेलो होतो कंसाकडे, त्याला आरशात तुम्ही दिसता. कंसाला सगळीकडे कृष्ण, कारण कृष्ण येऊन मला मारणार आहे. अक्रूराला मी बोलवायला पाठवलेलं, तो येईल. 1-2 दिवसाचं माझं आयुष्य राहिलेलं आहे. कृष्ण तो उठतो एकदम दचकून. त्याला 2 बायका आहेत, त्या जरासंधाच्या मुली आहेत. मग अशी सांगितलं ना, कंसानंतर ते कथानक आलं पाहिजे. एकीचं नाव आहे अस्ति आणि दुसरीचं नाव आहे प्राप्ती. आहे ते आहेच आणि नाही ते मी प्राप्त करेन. अशा 2 मुली आहेत त्याला. दोन्ही कंसाच्या पत्नी आहेत. त्या घाबरल्या, एकदम असे दचकून का उठला. नाही नाही नाही, ज्या गादीत समजा कृष्ण असेल तर मला गळा दबून मारेल, मला नाही झोपायचं. नुसतं पांघरुणात तुम्हाला गुदमरून मारेल, त्याला झोप नाही. दुसऱ्या दिवशी खायला लागला तर घासातून कृष्ण पोटातून बाहेर आला तर खास नाही. पाणी पिताना तो जर विष येऊन माझ्या पोटात गेला तर तो करत नाही. दरबारात येतो, एकदम बसतो आणि एकदम उचल. ह्याच्या खाली कृष्ण त्यांनी स्फोट करून माझं सिंहासन उडवून दिलं तर फिरत फिरत राहतो. अत्यंत वाईट दिवस. त्याला कृष्णाचा ध्यास लागलेला आहे. ये कृष्णा मला मार. ह्याला भागवताची दृष्टी आहे. भागवत वध शब्द वापरत नाही. कंसाचा उद्धार, कंसाला मुक्ती, हे 2 शब्द भागवत आहेत. कंस मुक्ती आणि कंस उद्धार. मग पहिल्यांदा कृष्ण आला त्यावेळेला म्हणाला अक्रूराला, आम्हाला इथे सीमेवरच उतरा. आम्ही शहर कुठे पाहिलं आहे. यांचे कपडे काय जवळजवळ नाहीतच. लंगोटी घालून फिरणारी हे माणसं, गोपाळ सारे मळकट कपडे घालून आलेले. आल्यावर त्यांना पहिल्यांदा धोबी घाट म्हणतात ना, सुंदर कपडे वाळत घातलेले दिसले. आता प्रत्येक गोष्ट कृष्णाची लक्षात घ्या. तो फक्त आलेला आहे, अजून कंस दूर आहे. एकाच दिवसात सगळं घडलेलं आहे. आल्यावर तो म्हणतो की तिथे एक धोबी असतो, रजक म्हणलेला आहे. तो म्हणतो की इतके कपडे आहेत, आम्हाला देणारे 2, आमचे बघ ना काही कपडे आहेत. भिकारी आहात कोण तुम्ही? मी कधी तुम्हाला बघितलं नाही मथुरेत. हे कंसाचे कपडे आहेत, राजाचे, राजघराण्यातल्या व्यक्तींचे. भिकाऱ्यांना मी देत नाही. झाल्यानंतर बलराम म्हटलं असं तरी आपल्याला हे चालेल ना. कृष्णाला नाही. कृष्णाला कंसाला पहिली नोटीस पाठवायची होती. कपडे आपटतात ना तसं पाय त्या धोब्याचे धरले, त्याला आपटलं आणि शिरच्छेद त्याला त्या बोटाने त्याचं डोकं उडवून दिलं. हा रिपोर्ट ज्या वेळेला गेला कंस घाबरला. बापरे, एवढी शक्ती आहे त्यांच्याकडे. पुढे आले. पुढे एक शिंपी होता. शिंप्याने कपडे वगैरे त्यांना सगळी दुकानं नवीन. तो म्हणतो आपण काय काय गोड गोड जास्तीत जास्त लाडू खातो, इथं किती मिठाई आहेत. मिठाईंचे आकार निराळे, मिठाईंचे रंग निराळे. एक कशी लागत असेल ते मिठाई. बलराम म्हणतो नाही, दिल्याशिवाय खायची नाही. कृष्ण इकडे तिकडे नटखट उडतोय. ते बघत होते कपड्यांचे. कोण रे तुम्ही? नाही म्हणाले आम्ही गोकुळातून आलो आहे. मथुरेत कशासाठी आला? आम्हाला मामाने बोलावले. मामा कोण? कंस मामा. कंस? त्यांचे तुम्ही असे कपडे घालून या 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 या. तो त्यांना इतके सुंदर कपडे देतो. नंतर म्हणतो मला तुमची मानस म्हणजे भावपूजा तरी करू द्या, मला बघू द्या नवीन कपड्यात कसे दिसत आहेत. तो पूजा केल्यानंतर कृष्ण म्हणतो तुला जीवनात काही कमी पडणार नाही, तर मृत्यूनंतर तू मुक्त होशील. आशीर्वाद दिला. हा कोण होता? शिंपी. आता पुढे एक माळी आहे फुलवाला. तो म्हणतो ही मुलं आता कपडे घालून बरी बरी दिसायला लागली. म्हणतो यांना माळा घालूया गळ्यात, हातात गुच्छ देऊया, चांगलं आहे त्याच्यात एक फूल ठोसूया. त्यांनी तर प्रत्यक्ष पूजा केली. हे निराळे आहेत कोणते. त्यानंही सांगितलं अरे तुला सगळं मिळेल, तुझं जीवन कृतार्थ होईल आणि मेल्यानंतर तुला मुक्ती, पुन्हा जन्म नाही. त्याला धन्य झालं. आता पुढे आल्यानंतर ते धनुष्य, ज्याच्यासाठी हे सगळी जत्रा केलेली होती, ते धनुष्य ठेवलं होतं. पुढे यज्ञकुंड होतं. पायऱ्या चढायला लागल्यानंतर ते तिथले रक्षक होते धनुष्याचे. भिकाऱ्यांनाच चढू नका तुम्ही, आम्ही बघितलं नाही तुम्हाला कधी, राजाच्या परवानगीशिवाय इथे चढायचंच नाही. अरे पण धनुष्य आम्ही कधी बघितलेलंच नाही. गोकुळात धनुष्य कसं असेल? सांगा. गोकुळ तुम्ही डोळ्यासमोर आणा. गोकुळात शस्त्रांची गरजच नाही आहे. जरा धनुष्य बघू दे ना. कृष्ण जरा पुढे जाऊन हात लावून बघतो ना.
ते अंगावर आल्यानंतर त्याने ते धनुष्य घेऊन 2 तुकडे केले. एक तुकडा बलरामाने घेतला, एक कृष्णाने घेतला आणि ठार मारलं त्या रक्षकांना. विचार करा, रक्षकांना ठार मारल्यानंतर कितवी नोटीस गेली कंसाला. तुम्ही नुसत्या नोटिसा मोजा. घाबरला कंस, म्हणला आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. त्याने पैलवान तयार ठेवल्याने हत्ती तयार ठेवला आणि निरोप पाठवला, या रे माझ्या भाच्यानो, कधी एकदा तुम्हाला भेटतो असं झालंय. आणि वाटेत ती संकट ठेवलेली होते. एक संकट म्हणजे हत्तीला दारू पाजलेले होते आणि हत्तीचा जो माहूत असतो हत्तीला चालवणारा, त्याला सांगितलं होतं या दोघांना, विशेषतः जो जरा सावळा आहे ना, तुडवून मार. हे गेले तिथे, हत्तीकडे बघितलं. तुम्हाला सांगितलं कृष्ण एकदम कृती कुठलीही करत नाही. हत्ती आला धावत, जरा बाजूला झाले आणि नंतर दोघंजणच चढले. त्याचे सुळे होते ना दात, ते उपटून काढले. सगळीकडे रक्ताचं कारण हे लाल झाले, इतकं रक्त उडलं. माहूत खाली उडी टाकून पळून गेला. हत्तीला तडफडून त्यांनी मारलं. त्या हत्तीचं नाव कुवलया पीड. म्हणजे अशा इतक्या घटना घडल्यासारख्या त्यांनी सांगितलं. त्यांनी 4-5 नाही 10 पैलवान तयार केलेले होते. कौस चाणूर मर्दनम, कौसाला मारलं. चाणूराला कोणी मारलं? कृष्णाने. मुष्टिक म्हणून होता, त्याला मारलं बलरामाने. तोमर, बल असे निरनिराळे पैलवान होते. कृष्णाला एक नियम माहीत आहे. आता हा शब्द अवघड आहे, फक्त ऐका. प्रधान मल्ल निवर्हन, म्हणजे याच्यात सगळ्यात मोठा आहे पैलवानाला जर आम्ही मारलं तर बाकीचे पैलवान म्हणतील नाही नाही पास, तुम्ही पुढे, आम्ही लढत नाही. मोठ्या पैलवानला त्यांनी मुष्टिकाला निवडलं, याने चाणूराला निवडलं, मारलं. मल्लयुद्धात तर ते पटाईतच होते. दोघांनाही मारला. आता उरला कंस फक्त. कंस आतल्या बाजूला. कंसाला 8 भाऊ होते, 8. आणि ते भावाशी आपल्या कारण त्याचं सगळं चांगलं चालत होतं ना, म्हणून ते नक्कीच त्यांच्याशी एकनिष्ठ असतील. तर अशा वेळेला कंसाला मारायला कृष्ण गेला, कारण त्याला माहीत आहे हेच माझं अवतार कार्य आहे. मुख्य अवतार कार्य कंसाला मारणे. त्यांनी काय केलं, कंसाच्या केसाला धरून फरफटत आणला. कारण हे मथुरेतल्या लोकांना कळलं पाहिजे की नवीन शक्तीचा उदय झालेला आहे. तो कंसाला आत मारू शकला असता की. सगळ्या लोकांच्या समोर फरफटत आणलं. 8 भावांनी कृष्णावर हल्ला केल्यानंतर लोखंडाचे काम घेतली, म्हणजे लोखंडाची सर, आणि सगळ्यांनी बलरामाने 8ही जणांना मारून टाकलं. लोकांना हे हवं होतं. कंस आणि त्याचे भावाचे अत्याचार त्यांना सहन होत नव्हते. कृष्णाचा जय जयकार अजून केला नव्हता, कारण का कंस जिवंत होता. कंसाला कसं मारलं, छातीवर बसला आणि वज्रमुष्ट ज्याला म्हणतात ना, मूठ ही वज्रासारखी होती, त्याच्या प्रहाराने रक्त ओकून कंसाला मारलं. कंस मारल्यानंतर भगवान गोपाल कृष्ण की जय किंवा गोपाल कृष्ण की जय हे सगळे जय जयकार सुरू झाला. आता मोठं कार्य झालंय किंवा कृष्णाचं वय 12 आहे ना, नाचायला पाहिजे होतं त्याने. तो इतका परिपक्व आहे, कारण तो कृष्ण आहे. तो परब्रह्माचा अवतार म्हणूनच त्याचं वर्णन केलेलं आहे भागवतात. अशा वेळेला तो आईवडील आहेत शेजारच्या खोलीत. ज्यावेळेला नंद आणि देवकीच्या घरात ही मुलं आहे, कुणी पोचवलं, तो वसुदेवाने कृष्णाला तिकडे पोचवलं. कळल्यानंतर जे नजर कैदत होते त्यांना तुरुंगात टाकलं. कोणी? कंसाने. वसुदेव देवकींना तुरुंगात, त्याच्या शेजारच्या तुरुंगात त्याचे वडील उग्रसेन. उग्रसेनाला ध्यास लागला होता. काल तुम्हाला कृष्णा 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 ये, कंसाला मार, या मथुरेतल्या लोकांना सोडव, एवढा ध्यास लागला होता. तुम्हाला सांगितलं ना, त्याचा श्वासच कृष्ण बनला होता. शेजारी वसुदेव देवकी होते, त्यांनाही मुलाला बघायला पाहिजे होतं. ते स्मरण करत होते, ह्याला ध्यास लागलाय. ते स्मरण, कृष्णा ये रे, तुला बघितलंच नाही 12 वर्ष. कृष्णाने आपल्या आईवडिलांना कुठे बघितलं? कुठलाही मुलगा आईवडिलांकडे धावत घेतला तर आई बाबा नाही केलं. शेजारच्या खोलीत ते गेला, उग्रसेनाच्या खोलीत. उग्रसेनाला सोडवलं, हाताला धरलं, सिंहासनावर बसवलं, कंसाच्या अभिषेक केला आणि सगळ्या माथुरांना, म्हणजे मथुरावासियांना सांगितलं इथून पुढे उग्रसेन हा राजा असेल, कंसाला मारलेला आहे. हे सगळं जय जयकार उग्रसेनांचा सुरू झाल्यावर गेला आई आणि वडिलांकडे. म्हणजे कर्तव्याला तो कधीही चुकलेला नाही आहे. आई वडिलांकडे नंतर गेला. आई म्हणाली, अरे तू एवढा मोठा झाला असं वगैरे. ते सगळं मग पुढे झालं, ते तेवढं महत्त्वाचं नाही. आता राज्य कुणाचं? उग्रसेनाचं सुरू झालं. महत्त्व कुणाला आलं? कृष्णाला आलं. अशा वेळेला कृष्णाचं शिक्षण कुठे झालं? 12 वर्षापर्यंत गोकुळात किंवा वृंदावनात असून कृष्ण कुठल्या शाळेत गेला आहे?
त्याला कुठले गुरु मिळालेत नाही, शिक्षण झालेलंच नाही. अशा वेळेला सांदीपनी ऋषींचा जो आश्रम आहे तिथे या दोघांना पाठवतात, कृष्ण बलरामाला. मग तुम्हाला सांगितलं 64 दिवसात ते शिकले. गुरुदक्षिणा म्हणून त्यांचा मुलगा त्या पंचजन तो राक्षस त्याच्याकडून आणून दिला. मग आता काय, इथेच ती सुदामाची घटना घडली. पुढे येणार आहे ते, पण मी तुम्हाला कॉन्ट्रास्ट सांगतो, विरोध कसा येते. हे विद्यार्थी एका वर्गातले कृष्ण आणि सुदामा. कृष्ण सुदामा म्हणजे अगदी गरीब घरातूनच आला होता आणि बारीक होता. फिरत जायचे. एकदा प्रचंड पाऊस पडायला लागला आणि अशा वेळेला खायला कृष्णाला जर भूक लागली होती तर काही जण म्हणतात कृष्णांनी पोहे होते ते सुदामांनी खाल्ले, काही म्हणतात सुदामांनी पोहे दिले. ते महत्त्वाचं नाही आहे. सुदामाने त्यावेळेला कृष्णाला सांगितलं की मी माझ्याकडे आहे ते तुला देतो आणि ते तू बघ. कृष्ण म्हटलं हे मी आयुष्यभर विसरणार नाही. सुदामा म्हणला मला कधी तुला आठवण करून द्यायची गरजच येणार नाही. पुढे सुदामा आपल्या गावाला गेला. शिक्षण संपल्यानंतर हा इकडे आला मथुरेला आणि मग तो प्रसंग घडला. तो इतका गरीब आहे सुदामा. पत्नी त्याची म्हणते एवढं तुम्ही कृष्णाचं सांगता. त्यानिमित्ताने त्याचं कृष्णाचं नाम चालू असायचं सुदामाचं. सतत कृष्ण कृष्ण. अरे मला आठवतं त्यावेळेस आम्ही आश्रमात होतो सांदीपनीच्या, त्यावेळेला कृष्ण 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 चालू होतं. जा ना कृष्णाकडे आणि मागा. निरनिळ्या ठिकाणी हा प्रसंग निरनिळ्या पद्धतीने वर्णन केलेला आहे आणि सगळ्या पद्धती चांगल्या आहेत. मला जो सुदामा भावला तो मी तुम्हाला सांगतो, जो भागवतातलाच आहे. तो म्हणतो मी जात नाही ग, पण गेलो तरी काही मागणार नाही. ती एवढा त्रास करते की आपल्याला खायला काही नाही. तुम्ही सोन्याची द्वारका, आता द्वारका नंतर झाली, मथुरा एवढी श्रीमंत आहे, कशाला जात नाही. मग जातो. म्हणतो त्याला बरोबर तरी काही घेतलं पाहिजे ना. ती म्हणाली घरात फक्त मुठभर पोहे घेऊन जा. त्याची पोटली तयार केली. तो म्हटला मी मागणार काही नाही आहे, जरी तू सांगतेस म्हणून मी जातोय, मी काहीही मागणार नाही. कृष्णाने समजून काही दिलं ठीक आहे म्हणेन, मी मागणार काही नाही. ती म्हणली जा तरी. आणि मग पुढचा सगळा प्रसंग सोडवत नाहीत त्याला. फाटका माणूस हा, फाटलेले कपडे, अत्यंत अशक्त. तो म्हणतो मला कृष्णाला भेटायला काही परवानगी आहे का तुला? कोण तू कृष्णाचा? तो म्हणतो मी मित्र आहे तसा शाळेतला, आश्रमातला. हे बोलत असताना कृष्ण ऐकतो. तो धावत बाहेर तो म्हणतो सुदामा अरे ये आत. आता मग पुढे वर्णन आहे की त्यांना दोघंजणं कृष्ण आणि रुक्मिणी त्याला आंघोळ घालतात, तेल वगैरे लावतात. हा इतका असतो की आपल्या हाडामुळे कृष्णाला लागू नये म्हणून पोटली कुठेतरी त्यांनी ठेवली आहे. कृष्णाचं पूर्ण लक्ष आहे याच्या सगळ्या. मग त्यांचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर विश्रांती. मग रुक्मिणी पंख्यानी वारा घालते, कृष्ण हे सगळं. दुपारी म्हणाले तुला नगर दाखवतो मथुरा. नगरात ह्याला बसवला रथात आणि रथ रुक्मिणी आणि कृष्ण दोघं ओढत होते. लोकांना आश्चर्य, कृष्ण रुक्मिणी रथ ओढतायत आणि हा कुठेतरी कोपऱ्यात संकोचून बसलेला. कधी एकदा कृष्णापासून सुटका होतीये, कधी कधी मी मागेन सुद्धा चुकून. आल्यानंतर परत आता म्हणाला की ठीक आहे मी भेटलो तुला, मला बरं वाटलं तुझं वैभव वगैरे बघून. त्यांनी ती पोटली इथे दडवली होती दिसू नये म्हणून, कारण फक्त धोतर वगैरे पुडवं म्हणतो ना तसं घालून आलेला होता. त्याची एवढी बारकी अशी काक होती, दिसत होतं ते. कृष्ण गंमत तिथे काय आहे म्हणलं. तो परत वहिनीने काही दिलं नाही का? नाही रे, आणि तुला द्यायला काय, तुला काय कमी आहे, आम्ही काय देणार आहोत. त्याला लाज वाटली ते पोहे द्यायचे. त्यावेळेला कृष्णाने जाताना एक गंमत केली. तो म्हणाला आत्तापर्यंत ठीक होता नमस्कार वगैरे असा धरून, आमच्याकडे जाताना निरोप घेताना असा नमस्कार करतात आणि हा वेळा असा नमस्कार केला आणि ती पोटली खाली पडली. झेप घालून कृष्णाने ती घेतली खाल्ली आणि म्हणाला इतकं रुचकर मी यापूर्वी कितीतरी वर्षात खाल्लंच नव्हतं. गोकुळातली आठवण झाली असेल त्याला. आता नंतर काल तुम्हाला सांगितलं, परत सांगतो म्हणजे जास्त लक्षात येईल. प्रत्येक कृती घटना त्याची नोंद आपल्या खांद्यात असलेला चित्रगुप्त ठेवत असतो. हे कोडिंग आणि डी कोडिंगवर आधारित आहे. तो कोड लँग्वेजमध्ये लिहितो म्हणून गुप्त चित्र आहे. ते गुप्त चित्र आहे ते कोड लँग्वेजमध्ये लिहितो म्हणून चित्रगुप्त म्हणतात त्याला. आता ही घटना तो त्याच्या पद्धतीने लिहून ठेवतो आणि मेल्यानंतर सगळा तुमचा हिशेब वाचून दाखवतो. ही पाप ही पुण्य
पापामुळे नरक आणि पुण्यामुळे स्वर्ग. आधी काय पाहिजे? बरेच जण आधी नरक मागतात आणि नंतर भोगल्यानंतर जरा स्वर्गात तरी बरे, नंतर आधी स्वर्ग नंतर नरक म्हणजे जास्त त्रास होईल. तसं तो चित्रगुप्त लिहिताना म्हणतो इथं मी काय लिहू, कारण ज्या वेळेला कृष्णाने पोहे खाल्ले त्यावेळेला सुदामाला माहीत नाही आहे, परंतु त्याची नगरी सोन्याची झालेली आहे किंवा त्याचं घर सोन्याचं झालेलं आहे, चांगले भरजरी कपडे, चांगल्या साड्या, कोणाला बायकोला आणि कपडे मुलांना मिळालेले आहेत, आणि कुणीतरी हे पाठवलं, मथुरेहून आलेलं आहे म्हणून कुणीतरी देऊन गेले, सगळं सोन्याचं झालेलं आहे. कशामुळे माहीत नाही, सुदामाला तर काहीच कल्पना नाही आहे. हे झाल्यानंतर तो म्हणतो की आता जातोच आहेस तर मी तुला सीमेपर्यंत पोचवायला येतो. अजूनपर्यंत सुदाम्याच्या मनात धाकधूक की काहीतरी माग म्हणलं कृष्णाने आणि शब्द जर तोंडातून गेला तर. सीमेवर आल्यानंतर कृष्ण म्हणाला तू अदृश्य होई तोपर्यंत मी तुला बघत राहणार आहे. आणि ज्या वेळेला कृष्ण दृष्टी आडवतो, कृष्णही घेतो परत, त्यावेळेला एका दगडावरच सुदामा बसतो म्हणतो देवा सुटलो, कशातून सुटलो, त्या गुदमरणावर मला गुदमरवेल अशा पद्धतीने माझं त्याने सेवा केली, स्वागत केलं, पण मी मागितलं नाही त्याच्याकडे. हे फार महत्त्वाचं आहे, मी काही मागितलं नाही त्याच्याकडे. आणि मग तो सीमेवर त्याच्या गावाच्या आल्यानंतर अरे तुम्ही कुठे गेला होतात वगैरे, त्याचे कपडे अजून तसेच आहेत पण त्याच्या कपड्यांचा सेट पोचलेला आहे. मग तो म्हणतो की कृष्णा हे का केलंस, अत्यंत प्रेमाने मी आलो होतो. इथे सुदाम्याची कथा सांगते. दुसरं कॉन्ट्रास्ट तुम्हाला सांगतो. द्रुपद आणि द्रोण आचार्य नंतर झाले, द्रोणाचार्य म्हणूया तुम्हाला समजण्यासाठी. एकाच ह्याच्यात होते शिकायला. त्यावेळेला द्रुपदाला नेहमी अडचण आली की द्रोणाचार्य मदत करायचे. ज्यावेळेला शिक्षण संपलं त्यावेळेला द्रुपद म्हणाला मी एक राजा आहे, तो एक अत्यंत गरीब भिक्षुक आहेस, तुला जीवनात कशाची तरी गरज पडेलच, त्यावेळेला माझं स्मरण कर, ये माझ्याकडे आणि तुला पाहिजे ते दिल्याशिवाय मी राहणार नाही. द्रोणाचार्य स्वाभिमान आहेत, ते म्हणाले मला काही लागणार नाही आणि लागलं तरी मी तुझ्याकडे मागायला काही येणार नाही. प्रसंग कसा घडतो बघा की ज्या वेळेला त्यानं मुलगा अश्वत्थामा, लहानपणी त्याला दूध पाजायचं, त्यांच्याकडे गाय नाही आहे म्हणून पीठ पाण्यात कालवायची आणि ते पांढरं काही झालं तर तो द्रवपदार्थ प्यायला द्यायचे. अश्वत्थाम्याला तेच दूध होतं. अशा वेळेला एक दिवस तो मित्राकडे शेजारच्या आश्रमात जातो, त्याला दूध प्यायला देतात. तो म्हणतो हे दूध नाही आहे काही, तो म्हणतो हेच दूध आहे, नाही माझी आई मला देते, त्याला निरळीत चव असते. ते म्हणाले आईला जाऊन विचार, दूध हेच. आईला जाऊन विचारतो तेव्हा आई म्हणते अरे आपण गरीब आहोत रे, तुला खरं दूध त्याची चव कळली आहे, मी तुला पीठ मिसळून. त्यावेळेला ती म्हणते की आज तो अश्वत्थामा म्हणतो की आपल्याकडे दूधही नाही, मग एवढे तुम्ही द्रुपदाच्या गोष्टी कशाला सांगता, द्रुपद राजाच्या. तो म्हणतो ठीक आहे. आणि मग काय करतो, येतो त्यांच्या दरबारात. आता हा सीन बघा, सुदाम्याचं दृश्य बघा. त्यावेळेला हा द्यूत खेळतोय, चेस म्हणतात ना तसा. कोण, आमचा द्रुपद राजा. इथे आल्यानंतर तुम्हाला कोणीतरी भेटायला एक तेजस्वी असा आलेला आहे आचार्य, पाठव त्याला. तो बिलकुल लक्ष देत नाही. तो म्हणतो अरे द्रुपदा ओळखा मला, द्रुपद काय म्हणतो, मी राजा आहे, जय जयकार करत माझ्याशी बोललं पाहिजे, आणि तू कोण. नाही म्हणलं मी द्रोण. आपण याच्यात हे माझे काही लक्षात नाही. अरे पण तू मला वचन दिलं होतंस. आता द्रुपद हा आपल्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांसारखा आहे. तो म्हणतो राजे लोक काही वचन पाळण्यासाठी देत नाहीत आणि आम्ही प्रत्यक्षात दिलेलं वचन स्वप्नात सुद्धा पुरं करत नाही, जातो. त्यावेळेला द्रोणाचार्य चिडले आणि ते म्हणाले मी आत्ता जातो, पण मी येईन, तुला जिंकेन, जिवंतपणे माझ्या पायावर तुला लोटांगण घालायला लावेन आणि त्यावेळेला तुझ्या गोशाळेत जाईन, तुझं अर्ध राज्य मी घेईन, अर्ध राज्य तुला दान करेन, तुझ्या गोशाळेतली एक गाय जी मी मागायला आलो होतो तुझ्याकडे, आणि तू माझा अपमान, एक गाय मला पाहिजे, बाकीच्या सगळ्या गायी तुला दान करून टाकेल. हे चिडलेले द्रोणाचार्य पुढे येतात. आता पुढलं एवढं सगळं महाभारतात नाही आहे, पण ते मग पांडवांचे कौरवांचे गुरु बनतात. त्यांचं शिक्षण झाल्यानंतर गुरुदक्षिणा काय, ते म्हणाले एकच, द्रुपदाला पकडा, बांधा, माझ्या पायावर आणून आपटा. द्रोणाचार्य विसरलेले नाही. दुर्योधन म्हणाला आम्ही जातो की, द्रुपद राजा पराक्रमी आहे हो, त्याच्याकडे याची काही विद्या आहे. पराभव केला त्यांचा. शेवटी अर्जुन म्हणाला मी जातो. कल्पना करा, अर्जुनाने त्याचा पराभव केला, त्याला आपल्या नागपाश वगैरे कशाने तरी बांधला
आणला आणि गुरुच्या पायावर आपटला. हा द्रुपद पुढे यज्ञ करतो. यज्ञातून पहिल्यांदा द्रौपदी निघते, नंतर तो धृष्टद्युम्न निघतो की जो द्रोणाचार्यानं मारण्यासाठीच जन्मलेला असतो. द्रौपदी पुढे त्याची मुलगी अर्जुन जावई म्हणतो की पुढे, म्हणजे ज्याने आपटले हे म्हणून म्हणतो की जीवनात कुणासमोर केव्हा नमावं लागेल, शरण जावं लागेल, वाकावं लागेल, कुणाची जरुरी पडेल, याच्यात स्वार्थ नाही आहे, संस्कृती आहे, संस्कार आहे. सगळ्यांशी प्रेमानं वागा ना. ट्रेनमध्ये जाताना समोर जो बसलेला आहे तो माझ्यापेक्षा ज्ञानी आहे. अरे साईबाबा वगैरे भिकाऱ्यासारखेच दिसत होते की सत्पुरुष होते, लंगोटी घातलेले आपले महाराज ज्यावेळेला जात असते त्यावेळेला काय, हे जर मी वाचतो तर मी अनुभवायला नको का जीवनात. म्हणून समोर बसलेली व्यक्ती माझ्यापेक्षा ज्ञानी आहे, माझ्यापेक्षा अनुभवी आहे, माझ्यापेक्षा स्वभावानं चांगली आहे म्हणून वागा, त्यात काही गैर नाही. तो जरी चोर असला तरी तो म्हणेल हा इतका चांगला माझ्याशी वागतोय, तुमची तरी चोरी करणार नाही तो, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे चांगलं वागायला, खरं बोलायला, सौम्य बोलायला काय हरकत आहे. त्याला कमी शक्ती लागते. तू चांगला आहेस म्हणायला कमी शक्ती लागते, तू मूर्ख आहेस म्हणायला जास्त शक्ती लागते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे शिकायला पाहिजे ह्या प्रसंगापासून. मग द्रोणाचार्य हे झाले, मग मारलं, अजून आपटलं. मग द्रुपदाची कथा पुढे महाभारतला नको बघायला. इकडे काय झालं पुढे, कृष्ण आता मथुरेत आला. उग्रसेन त्याच्याशी कृतज्ञ होता, पण उग्रसेनाचा तो कायम मान देत होता. कृष्ण बलराम यांना राज्याभिषेक झाला नाही, कारण त्यांचा जो मूळ पुरुष यदू त्यांनी शाप दिलेला होता की यादव कधीही सत्ताधारी बनणार नाही. मी गमतीनं म्हणतो हा शाप 15 ऑगस्ट 1947 साली संपला. त्यानंतर यादव कुठे कुठे पोचले आणि अजूनही कुठे कुठे आहेत हे काही मी सांगायला पाहिजे का. तो विषय सोडा, गंमत म्हणून सांगितला, तसा काही अर्थ नाही, सगळेच चांगले आहेत. परंतु यादव कधी त्यांना राज्याभिषेक होणार नाही. ह्या उग्रसेनाला सुद्धा झाला नाही राज्याभिषेक. कृष्णाने सांगितलं की जाहीर आहे मी करतो विधी, हा आपला राजा मानण्यासाठी मी तो राज्याभिषेक केला. पुढे द्वारका आल्यानंतर उग्रसेनच तिकडे आला, हेही लक्षात घ्या. कृष्ण आणि बलरामाच्या डोळ्यावर राजमुकुट होते, पण कृष्ण स्वतःचा परिचय करून पुढे शिशुपालाच्या प्रसंगात येणार आहे ना, गवळीच होता ना तो गवळीच होता. प्रत्यक्षात तो आहे कोण, वसुदेवाचा मुलगा आहे. वसुदेव क्षत्रिय आहे, ते निरनिराळी क्षत्रिय किंवा यादव कुळीय, पण तो स्वतःला गवळीच म्हणत होता. यादव कुठला, मी नंदाचा मुलगा आहे, मी यशोदेचा मुलगा आहे. ही सगळी बावळट तुम्हाला दिसतात ना, ती सगळी माझी मित्रमंडळी आहेत, त्यांच्याशी तो एकनिष्ठ राहिला. पण एक लक्षात ठेवा, नंद आणि यशोदा पुढे कितीतरी वर्षांनी कुरुक्षेत्रावर काय तीर्थक्षेत्र आहे, ते धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, धर्माचे अनेक कार्य तिथे झाली होती आणि अजूनही व्हायचे. आता सहज तुम्हाला सांगतो, उल्लेख आला म्हणून. तर त्या ग्रहण होतं, ग्रहण काळात कुरुक्षेत्रावर आंघोळ करण्यासाठी ही मंडळी आली होती. त्यावेळेला देवकी वसुदेव आणि नंद यशोदा हे एकमेकांना भेटले. नंद आणि वसुदेव एकमेकाला यापूर्वीही भेटले होते, ते मित्रच होते एकमेकाचे. पण त्यावेळेला इतक्या वर्षानंतर कृष्णाने नंद आणि यशोदा या आपल्या वडिलांना आणि आईना बघितलं. बघा, पुढचं सगळं सांगत बसत नाही, खूप आहे या भागवतात या भेटीबद्दल. तर मुद्दा काय आहे, कृष्णाने एकदा विसर्जन केलं की विसर्जन केलं. आज तुम्ही मला भेटायला आलाय, स्वागत आहे तुमचं, मी तुमची सेवा करीन, मी तुमची भक्ती करीन, पण मी तुमच्याकडे येणार नाही, कारण मी गोकुळ विसर्जन करून टाकलं, आपलं वृंदावन विसर्जन करून टाकलं. तिथल्या माणसांची नाती वगैरे माझी असतील तर कधी आठवण आली तर, पण बाकी तसं नातं नाही, संबंध नाही, कुठलेही व्यवहार मी त्या व्यक्तींबरोबर करणार नाही. हे अवघड आहे वागणं, तुम्हाला खरंच आजच्या जगात खूप अवघड आहे. पण याची नवीन व्हेरिएशन्स आहेत. आपण उद्या शेवटचा दिवस आहे, बघूया काहीतरी, आपण पुढे जाऊया. ज्या वेळेला कृष्ण हा आता मथुरेतला कोण बनला, हिरो बनला कंसाला मारल्यामुळे. पण कंसाला मारल्यावर त्याच्या दोन्ही मुली अस्ती आणि प्राप्ती छातीबरोबर केस सोडलेले, कुंकू फिसकटलेलं, काकणं फुटलेली आपल्या वडिलांकडे गेल्या. वडील म्हणजे जरासंध, रुक्मिणीचा भाऊ, त्याची कथा पुढे येणार आहे. त्याच्यानंतर हे निर्णय शिशुपाल, कंस,
चांडाळ चौकडी होती. आणि जरासंधाचे मित्र केवढं सामर्थ्य होतं. जरासंधाच्या वेळेला तुम्हाला सांगेन. पण इकडे काय झालं की कृष्ण तिथे आहे म्हटल्यानंतर जरासंधाने सैन्य देऊन स्वारी केली, मथुरा जिंकूया आणि आपल्या जावयाला म्हणजे माझ्या यांच्या मुलींच्या नवऱ्याला मारलंय, सूड घेऊया. पहिली स्वारी आली. जरासंध आता इथे सांगायलाच पाहिजे, जरासंध म्हणजे मगध राज्य. मगध म्हणजे आजचा बिहार, पाटलीपुत्र वगैरे. तर एवढा तो सामर्थ्यवान होता. एक तर मगध आधीच सामर्थ्यवान होतं, समृद्ध होतं, श्रीमंत होतं. आणि त्यांनी एक वाईट कल्पना, म्हणजे किती घाणेरडा माणूस असेल बघा तो. मी 100 राजांना पकडणार, 100 झाले की त्यांना मारणार, त्यांच्या रक्ताने पूजा करणार आणि यज्ञ करणार. नरमेध, अश्वमेध वगैरे नाही, नरमेध. 86 राजांना त्यांनी पकडलं होतं ना. 86 राजांचा पराभव केला आणि त्यांना तुरुंगात ठेवलं होतं. त्याला अजून 14 राजे पाहिजे होते हा यज्ञ करायला. कृष्णाला हे माहीत होतं. म्हणजे ज्यावेळेला राजसूय यज्ञ पुढे महत्त्वाचा तो प्रसंग आहे, तो करण्याआधी म्हणाला की एक कारण आहे, जरासंधाला मारलं पाहिजे. आणि जरासंधाला मारलं, त्याचं राज्य त्याच्या मुलाला दिलं. मग काय परवा उल्लेख केला होता ना, भीम म्हणला एवढे मी इतके दिवस त्याच्याशी लढत होतो. तो म्हटला की ठीक आहे ना, ते लढणं होतं, तू जिंकलंस, आम्ही होतो म्हणून. जरासंध ज्यावेळेला जन्मला त्यावेळेला 2 तुकडे होते शरीराचे. आणि आई म्हणली की हे असलं कसलं पोर. दासीला सांगितलं, कुणाला कळलेलं नाही आहे मला काय झालं होतं. उकिरड्यावर टाक. उकिरड्यावर टाकल्यानंतर जरा नावाची एक अशी बाई आली की जिच्याकडे सिद्धी होती, कुठली गोष्ट ती चिकटवायची. आणि म्हणून तिने ते 2 तुकडे घेतले आणि चिकटवले. जरासंध तेजस्वी झाला. शिशुपालाची अशीच कथा आहे, पुढे बघूया. जरासंध ते चिकटले. आणि आता असं आहे की त्याला फाडलं तर ते 2 तुकडे येऊन पुन्हा चिकटणार होते. जरा नावाने संध म्हणजे जोडणे. आता भीम आणि जरासंध त्यांचं द्वंद्व युद्ध. भीम पायावर पाय देतो आणि त्याचा दुसरा पाय धरून त्याचे 2 तुकडे करतो, फेकून देतो, पुन्हा 2 तुकडे येऊन जोडतात. जरासंध मरतच नव्हता. कृष्ण म्हटला, थकलाच ना भीमा, आता उद्या जरासंधाचा ज्यावेळेला पाय धरून त्याला फाडशील त्यावेळेला माझ्याकडे बघ, का तुला त्यावेळेला कळेल. कृष्णाने हातात एक काडी घेतली आणि ज्यावेळेला त्यांनी जरासंधाचे 2 तुकडे केले त्यावेळेला काडी उजव्या हातातली काडी डाव्या बाजूला टाकली, डाव्या हातातली काडी उजव्या बाजूला टाकली. भीमाला कळलं. त्याने उजवा भाग डावीकडे टाकला आणि डावा भाग उजवीकडे टाकला. असा कसा जोडला जाणार होता तो, कल्पना करा. भीम इकडचा इकडे तिकडचा इकडे पुन्हा जोडला जात होता. भीम म्हटलं काहीतरी घेतलं, तो सगळं राज्य सहदेवाला दिलं. कृष्णाने जी राज्य जिंकली ती त्यांच्या मुलाला वारसाला दिलेली आहेत. भगदत्त नावाचा मुलगा आहे, कुणाचा, नरकासुराचा. नरकासुराला मारलं, राज्य मुलाला दिलं, भगदत्ताला. या मुलाचं नाव जरासंधाच्या सहदेव होतं. त्या सहदेव म्हणून ही सगळी राज्य कुठे आली, कृष्णाच्या बाजूने म्हणजे पांडवांच्या बाजूने आली. 7 अक्षौहिणी डिव्हिजन्स सेना पांडवांची आणि 11 अक्षौहिणी सेना कौरवांची. कौरवांची बरोबर आहे ना, कारण 13 वर्ष 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, सगळीकडे कौरवांचंच राज्य होतं. पांडवांचं सगळं जिंकलं होतं. मग पांडवांकडे इकडे सैन्य कुठलं आलं, कारण कृष्णाने जिंकलं पण ठीक आहे, मला सत्ता नको आहे, तुझ्या मुलाला दिलं. कंसाला मारलं, स्वतःकडे ठेवली नाही, कंसाच्या वडिलांना दिलं. सगळीकडे कृष्णाने हे केलं. भीम रागवला, मी एवढा लढलेलो आहे, मी काहीतरी घेणार. त्याचा मुकुट तिथे पडलेला होता. जरासंधाचा मुकुट म्हणजे केवढं श्रीमंत होता. हा मुकुट मी घेऊन जाणार. कृष्ण म्हटलं घेऊन जा, म्युझियममध्ये ठेव कपाटात. अनेक राजांचे मुकुट होते, घालू नकोस. एक दिवस म्हणाला का घालायचा नाही. मंत्री म्हणतो कृष्णाने वगैरे सांगितलंय घालायचा नाही हा मुकुट. घालतो मुकुट आणि त्या दिवशी डोक्यातले विचार बदलतात. असं बदलतात का? खरंच तुम्हाला सांगतो, ज्या वस्तू सज्जन लोकांनी वापरलेल्या आहे, म्हणजे एक पेनसुद्धा तुमच्या शाळेत एक चांगला मित्र चांगला असेल त्याचं पेन घेऊन तुम्ही परीक्षा लिहा. त्याने काय होईल, काही होणार नाही, वाईट होणारच नाही तुमच्या तयारीप्रमाणे. पण त्या पेनने जो अभ्यास केलेला असतो, ते पेन जे अभ्यासाला साक्षीला असतं त्याचा तुम्हाला उपयोग होतो. कारण आपण ज्या वेळेला लिहितो करतो वगैरे, ते आपली व्हायब्रेशन्स तिथे असतात. कुठल्याही फॉरेनरला तुम्ही तुमच्या घरात बोलवा, तो इकडे बघेल हॉलमध्ये, हॉलमधली व्हायब्रेशन्स अगदी घाणेरडी.
कारण इतकी माणसं येतात, इतके विषय येतात, इतके व्यवहार घडतात, तिथे काही व्हायब्रेशन्सच नसतात. किचनमध्ये गेल्यानंतर व्हायब्रेशन्सपेक्षा वास असतात, निरनिराळ्या पदार्थांचे वगैरे. डायनिंग हॉलमध्ये जेवण, जेवताना भांडणं, गप्पा वगैरे तेच असतात. बेडरूममधलं काय सांगायला पाहिजे. देवघरात तो फॉरेनर गेल्यानंतर म्हणतो, इथे मला काहीतरी निराळा आढळलं, इथे मला थांबावंसं वाटतं. मी माझ्या घरातल्या अनुभवावरून सांगतो. माझे जे कॅथलिक कलिग्स, मुस्लिम कलिग्स, मित्र, माझ्याबरोबर शिकवणारे शिक्षक घरात आल्यानंतर तिथे रमायचे. आणखीन एक सांगतो तुम्हाला, अभ्यासिका म्हणजे आता कुठेच ती खोली नाही आहे की जिथे फक्त अभ्यास आणि इतके ग्रंथ, पुस्तकं. ते म्हणजे इथेही बरं वाटतं. आपण विचारच करत नाही. शाळेतल्या मैदानावरची व्हायब्रेशन्स, संस्कार म्हणूया, स्टेजवरची, रंगमंचावरची व्हायब्रेशन्स, ऑडिटोरियम असेल, आता इंटरनॅशनल स्कूलमध्ये सगळं असतं, जिथे विचार करतो तिथली व्हायब्रेशन्स, लॅबोरेटरीतली व्हायब्रेशन्स आणि लायब्ररीतली व्हायब्रेशन्स निराळे आहेत. क्लासरूममधली व्हायब्रेशन्स निराळे आहेत. कॉरिडॉरमधली व्हायब्रेशन्स. आता लवकरच व्हायब्रोमीटर जर एखादं काढलं यंत्र, की जे सायन्स नक्की काढेल, तर मी काय म्हणतो आहे तुम्हाला पटेल. म्हणून आपण वस्तू वापरताना वस्तूला पाय लावू नका. पाय लावायचंच असेल तर त्याला नमस्कार करा. आपण आपल्या पादत्राणांना पॉलिश करताना सुद्धा मनात म्हणत नाही, आता थँक्यू या नावाचे पुस्तक आहे. अरे ज्या वस्तू तुम्ही वापरता, जो घास तुम्ही खाता, आपण हरीचे चिंतन करत जा म्हणलेलं आहे. पण प्रत्यक्षात अरे थँक्यू म्हणा ना त्याला, माझी भूक तू भागवणार आहेस. पाणी पिताना थँक्यू म्हणाला त्याला, माझी तहान तू भागवणार आहेस. गाडीत चढताना गाडीला थँक्यू म्हणा ना. हे पुस्तकाची नावं आहेत, पुस्तकाची इंग्लिशमधल्या. आणि मग तुम्ही प्रत्येक गोष्टीला प्रत्यक्ष म्हणू नका, पण मनातल्या मनात म्हणा, धन्यवाद, 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 शुक्रिया, थँक्यू. कुठल्याही भाषेत बोला. महाराजांना सांगा, मी अत्यंत आनंदात आहे महाराज, धन्यवाद. आत्ता काय सुंदर मला मी सांगितलं ना, एकाची सर्जरी झाली, जो आज येणार होता इकडे, त्यांनी सांगितलं, मी तुम्ही सांगितलेलं केलं. म्हटलं बिलकुल नाम घेऊ नकोस, फक्त प्रत्येक महाराज मी अत्यंत आनंदात आहे, मला स्ट्रेचरवर ठेवलेलं आहे, महाराज मी अत्यंत आनंदात आहे, धन्यवाद, मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत आहे, अत्यंत आनंदात आहे, मला अनस्थेशिया दिला जातो आहे, अत्यंत आनंदात आहे महाराज. महाराज म्हणाला, इतकं सुंदर ऑपरेशन झालं, लोकल अनस्थेशिया होता. मी डॉक्टरांबरोबर बोलत होतो, एरवी मी भित्रा माणूस आहे म्हणून, मला इंजेक्शन घेताना सुद्धा भीती वाटते, पण दिस इज द प्रिस्क्रिप्शन. श्रीराम जय राम जय जय राम. किंवा महाराज मी आनंदात आहे, धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम म्हणून काय मिळवायचं आहे? आनंद मिळवायचा आहे. रामाचं नाम घेऊन नोकरी नाही मिळणार, नक्कीच नाही. रामाचं नाम घेऊन प्रमोशन नाही मिळणार. हे प्रपंचातल्या गोष्टी आहेत, त्या तुमच्या प्रारब्धाप्रमाणे आहेत. होणार तर होणार, नाही तर नाही. समय से पहले और भाग्य से ज़्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. हे वाक्य इथे असलेलं सगळ्यांना पाठ आहे, साईबाबांचं वाक्य. समय से पहले, भाग्य से ज़्यादा. समय से पहिले तो रिटायर झाल्याशिवाय मी काय हेडमास्टर होणार आहे? तू हेडमास्टर होणार असशीलच तर त्याचासुद्धा समय आहे. 2 दिवसांनी तो मरतो आणि हा हेडमास्टर होतो. तू कोण ठरवणार? मी, अरे मी त्याच्या आधी रिटायर होणार आहे, म्हणजे आयुष्यात मी कधीच हेडमास्टर होणार नाही. कुणी सांगितलं आहे? काही गणित नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या कर्माप्रमाणे पडतो आणि भोगतो. कधी मरतो, कधी जगतो. त्याला रोग होतात किंवा कायमचा मरतो. हे लक्षात घ्या. माझ्या हातात काय? माझ्या हातात आनंदात राहणे, आणि त्यासाठी नाम आहे. नाम मला आनंदात ठेवतं. तर म्हणून तो जरासंधाला मारल्याशिवाय आपण राजसूय यज्ञ करायचा नाही. तो आपला पुढचा मुद्दा आहे. फारच सुंदर प्रसंग आहे त्याच्यात. शिशुपालाचा वध केलेला आहे, शिशुपालाला मारलं आहे. शिशुपालाची केवढी कथा आहे. ही जी रुक्मिणींनी पत्र लिहिलं ते आपण नंतर बघणारच आहोत, की मला येऊन पळवून नाही कृष्णा, नाहीतर मी आत्महत्या करेन. प्रत्येक जन्मात मी तू पाहिजेस म्हणून प्रयत्न करेन. जोपर्यंत तू मिळणार नाहीस तोपर्यंत माझे प्रयत्न थांबणार नाही. आणि ते सगळं व्यवस्थित सांगते. माझ्या हातात तबक असेल, उद्या आमची जत्रा आहे, परवा माझं लग्न आहे, शिशुपालाशी लग्न ठरलेलं आहे. मी जाईन 3ऱ्या-4थ्या पायरीवर, माझ्याकडे पंचारत असेल, मी निळ्या रंगाचा शालू घातलेला असेल, आणि ते पंचारत 4थ्या पायरीवर आल्यानंतर रथातून मला ओढ आणि घेऊन जा. 5व्या पायरीवर गेल्यानंतर अवघड जाईल, कारण रथापेक्षा मी उंच जाईन. इतकं सरळ पत्र लिहिलेलं होतं कृष्णाला. हे पहिलं प्रेमपत्र आहे जगातलं. आणि एक अत्यंत विश्वासातल्या अशा भिक्षुकाबरोबर, पुरोहिता पुजाऱ्याबरोबर पाठवलं. आणि उत्तर काय? कृष्ण म्हणाला, लिहिलंय तसं होईल.
कृष्ण रथातून गेला, लपून राहिला, चौथ्या पायरीवर त्यांना ओढून घेतलं. सगळ्यांनी बघितलं ना, सगळी देवदर्शनाला निघाले होते, सगळ्यांच्या देखत हाताला धरून ओढून घेतलं. लग्न झालं. त्याला पाणिग्रहण म्हणतात, गांधर्व विवाह आहे. आणि मग आता तो आलाय म्हणून मी एका मिनिटात पुरा करतो. रुक्मी चिडला ना, शिशुपाल चिडला, सगळे चिडले, आले मागे. अशा वेळेला तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला शिशुपाल आणि हे सगळे, शिशुपालला तिथे मारायचं नव्हतं, पराभूत करायचं होतं. ह्यानी रथ अगदी जवळ आणला. रुक्मिणीचा भाऊ, त्यांनी ओढून घेतलं कृष्णाने आपल्या रथात आणि सांगितलं, मी तुला मारलं असतं, पण माझ्या बायकोचा तू भाऊ आहेस. ती म्हणाली, मारू नकोस मात्र. नंतर बांधून घातलं त्या ध्वजदंडाला, वरती ध्वज असतो रथाला, त्याचा जो खाली काठी असते त्याला बांधून घातलं. तुला कोणती शिक्षा देऊ? तो मग तुम्हाला ठार मार, मला परत सोडलंच तर मला राजधानीत जाता येणार नाही. ते राजधानी त्यांची कौंडिण्यपूर, विदर्भातला, विदर्भाचा राजा, त्या राजपुत्र, त्याचं सगळं रुक्म होतं. रुक्म म्हणजे सोनं, रुक्मिणी म्हणजे सोन्यासारखी, रुक्मी म्हणजे सोन्याचा. मुलाचं नाव रुक्मी, मुलीचं नाव रुक्मिणी, अंधकनवाचा राजा. कल्पना करा. आणि अशा वेळेला ती म्हणाली, याला विद्रूप करून, ती म्हणाली म्हणजे कृष्णानिष्ठ, त्याला विद्रूप करून सोडून देऊया. बाणाने त्याचे केस असे काढले, विचित्र त्याला केलं आणि सोडून दिलं. माझ्या पत्नीचा भाऊ आहेस म्हणून सोडून दिलं. हे रुक्मिणी हरण आहे. कृष्णाच्या 8 पत्नी आहेत, ते त्यावेळेला बघू 8ही बायका त्यांनी निर्नड पद्धतीने मिळवल्या. तरी त्यातल्या त्यात समान आहेत ते बघूया. 8 पत्नी आहेत, त्याला तो अष्टनायिका म्हणतो. आणि ही माझी शक्ती आहे. आणि ज्याच्याशी त्यांनी लग्न केलं पाहिजे, पळवून आणलं, ते राज्य कृष्णाचं मित्र झालं. कृष्ण जिकडे आहे तिकडे ते सैन्य मिळालं. कृष्णाचं सैन्य नेलं कुणी, दुर्योधनाने. पण हे मित्र सैन्य सगळं आलं ना, शिशुपालाला मारलं. तिकडे सहदेव म्हणला, मी कायम तुझ्याशी एकनिष्ठ राहील. त्याचं सगळं सैन्य, 84 राजांचं जे मिळवलेलं होतं ते सगळं पांडवांच्या बाजूने आलं. पांडवांच्या बाजूने आणि कुणाचं सैन्य होतं? द्रुपद राजाचं. द्रौपदीने तिथे त्या सभेत सांगितलेलं आहे, माझे 5 पराक्रमी पती खाली मान घालून दास झालेले आहेत, पण मी, माझा भाऊ धृष्टद्युम्न, माझे वडील द्रुपद आणि सगळं पांचाळ माझी नगरी, त्याचं सैन्य, आम्ही सैन्य केल्याशिवाय राहणार नाही. या अपमानाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. पुढे एकदा सहज गप्पा मारता मारता होतं की कृष्णा, एवढी माझी विटंबना होती आणि कुठे आला होता? त्यांनी सांगितलं, शाल्वाशी लढत होतो. शाल्व हा कोण ते सगळं नंतर नको, सगळं बघायला महाभारतात जावं लागेल. पण शाल्वाचं महाभारत भागवतात येतो. तो लढत होता, सौफ नावाचं त्याचं विमान होतं. ते विमान आकाशात जायचं, अदृश्य व्हायचं, त्याच्याशी लढणं अवघड होतं. कृष्णाने बरोबर नेम धरून त्याला मारलं. त्याचा मित्र होता दंतवक्र. आता जय विजय कथा माहीत आहे ना, त्यानं शाप दिला होता, 3 मानव जन्म घ्यावे लागतील. एक हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, आणि आता हा जय विजय, दुसरा जन्म, हा तिसरा जन्म, दुसरा रावण आणि कुंभकर्ण, रामाने मारलं. तिसरा शिशुपाल आणि त्याचा भावासारखा मित्र किंवा भाऊ म्हणा, हे 3 जण कृष्णाने मारलं. छातीत गदेचा प्रहार करून मारलेला. कृष्णाने सगळी आयुधं वापरलेली आहेत. हळूहळू आपल्याला त्याचा उल्लेख आहे. इथे पुढे येऊन बसणं आनंद. त्यामुळे काय आहे की ज्या वेळेला कृष्णाचा संबंध येतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी गुंतागुंतीच्या वाटल्या तरी त्याच्यात एक सुंदर सूत्र आहे. कृष्ण म्हणजे काय हे कळण्यासाठी ते उपयोग आहे. म्हणून जरासंधाला मारवला कारण आपल्याकडून त्याचा मृत्यू नाही आहे. आणि इकडे काय घटना घडत होती मथुरेत? मथुरेवर 1, 2, 3 दरवर्षी स्वारी करत होता. 17 वर्ष 17 स्वाऱ्या त्या जरासंधाने सैन्य पाठवून केल्या. आणि प्रत्येक वेळेला सेनापती कोण? हंस आणि डिंबक. सहज 1-2 मिनिटात करून आपण इंटरव्हल घेणार आहोत. हंस आणि डिंबक हे सेनापती होते. जुळ्या भावांपेक्षा ते होते. सैन्याचे 2 भाग करायचे. 86 राजे तुरुंगात आहेत, केवढं सैन्य असेल कल्पना करा. कृष्णाने सांगितलं ह्यांना मारल्याशिवाय आपल्याला जरासंध दरवर्षी स्वारी करतो. 17 वर्ष दरवर्षी स्वारी, 17 वर्ष स्वाऱ्या परतवून लावल्या कोणी? कृष्ण आणि बलरामाने. पण तरी युद्ध जिथे होतो तिथे नाश होतोच ना. मथुरावासियांना त्रास व्हायला लागला. इथून पुढचं कथानक द्वारका स्थापन केले. पण इथे गंमत बघा ना, ज्या वेळेला जरासंधाला कळलं
हंस आणि डिंबक आहेत तोपर्यंत मरण नाही. हंस नावाचा एक सरदार होता. बलरामाने त्याला मारला. 2 भाग केले होते ना सैन्याचे, इकडे तिकडे. डिंबक म्हणून जो दुसरा होता त्याच्यापर्यंत बातमी पोचवली की अरे हंस मारला गेला, हंस मारला गेला, हंस मारला गेला, हंस मारला गेला. त्यावेळेला डिंबक म्हणतो हंस जर मारला गेला तर आता जगण्यात मला काहीही रस नाही आहे. त्यांनी नदीत उडी टाकून आत्महत्या केली. एक कमी केला. याला कूटयुद्ध म्हणतात. कूटनीती जशी असते कूटयुद्ध. हंस आणि डिंबक असे तोपर्यंत आपल्याला जय मिळणार नाही आणि जरासंध आपल्याला परत परत स्वारी करणं थांबवणार नाही. मग काय करायचं? आता डिंबक मेला, इकडे हंस जिवंतच आहे. हंस नावाच्या सरदाराला मारलेला आहे, हंस जिवंत आहे. त्याला कृष्ण काय त्याच्यापर्यंत निरोप पोचवतो, हे बघ तुझा मित्र डिंबक खरंच मेला, तू मेला ही बातमी ऐकल्यानंतर इतकं त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. आता तो खरा मेला, तू कन्फर्म कर, बातमी खात्री करून घे, तर तू जिवंत कसा राहतो? तू मेलास या कल्पनेनं त्याने जीव दिला आणि तो खराच मेला आहे, तू कसा? हंस गेला आणि हंसाने जीव दिला. आता प्रश्न नाही, 2 महत्त्वाचे सेनापती गेले. आता जरासंधाच्या स्वाऱ्या थांबतील. 18वी स्वारी आहे. 18वी स्वारी कालयवन नावाचा एक मोठा राक्षसासारखा दिसणारा हत्तीवर बसून आला, मोठं सैन्य घेऊन. तो म्हणला ही शेवटची लढाई आहे, मारतो ठार किंवा त्यांना जिवंत घेऊन येतो. कोण सांगतो? तो कालयवन. आणि कालयवन का आला होता? कारण त्याला मोठं बक्षीस मिळणार होतं. पण त्याच्याही पेक्षा जरासंध आता आनंदात होता. संपल्या. आता इथे वाऱ्या आपण जे वारी म्हणजे हल्ला करणार होतो, आता करायची गरज नाही आहे. इकडे आल्यानंतर कृष्ण म्हणाला की एवढा तो मोठा आहे तर त्याच्याबरोबर लढण्यात अर्थ नाही. इतकी माणसं आपलीही मारली जातात, ते युद्ध काही सोपं नाही आहे, त्यांची मारली जातात, गोष्ट निराळी. तो आल्यानंतर त्याच्या मनात एक योजना आहे. कृष्ण म्हणजे कुठलीही गोष्ट स्टॉप, थिंक अँड ॲक्ट. थांबा, विचार करा आणि मग कृती करा. त्याला 1 मिनिट असेल ना तरी तो विचार करतो. नंतर त्याने 8 पत्नी कशा मिळवल्या ते पाहूया. त्याच्यात 1 पत्नी मिळवली. अर्जुनापेक्षा मोठा पराक्रम त्यांनी केलेला आहे, आपल्याला हे माहीतच नाही. कृष्णाने धनुष्यबाण वापरला आहे, आपल्याला माहीतच नाही. शेवटी यादवांना मारण्यासाठी कृष्णाने धनुष्यबाण वापरलेलं आहे. मारले त्यांनी, कारण तुम्ही माझ्यानंतर जगलात, मी आता देह ठेवणार आहे, माझ्यानंतर जगलात तर समाजाला तुम्ही एक मोठे आतंकवादी ठराल. म्हणून अत्यंत निर्ममतेनं मारलेलं आहे. कोणी माझा नाही, हा माझा मुलगा आहे, आवडता आहे, माझ्या आवडत्या बायकोचा मुलगा आहे, काही नाही, हा जगला तर समाजाला त्रास आहे, मारून टाकला. म्हणून तुम्हाला सांगेन ना, कृष्णाकडे काय नाही आहे, सगळी कौशल्य आहेत, सगळ्या प्रकारची पैलू असलेली शक्ती आहे त्याच्याकडे. बुद्धी तर आहेच ना, तो एका अर्थाने विश्वाचा नियंता आहे. तर हे लक्षात घ्या ना की ज्या वेळेला हा कालयवन आला त्यावेळेला कृष्णाने कुठलंही शस्त्र घेतलं नाही. बलराम नेहमीप्रमाणे नांगर आणि गदा घेऊन आला. गदा हे त्याचं शस्त्र होतं. नांगर काय किती लांब जायचा, तिथे सैन्य आहे, पळत आहे, तरी तो नांगर टाकून त्याला ओढायचा आणि गदेनं मारायचा. ही पद्धत होती बलरामाची लढाईची. कृष्ण सुदर्शन चक्र काय कृष्ण कसंही वापरतो, काहीही घेतलं नाही. आता गोष्ट माहीत आहे म्हणून मी फक्त सांगतो, काही नवीन मंडळी असतील त्यांच्यासाठी. तर कृष्ण ह्यावेळेला उपर्ण घेऊन गेला लढायला. बलराम हसला, म्हटला सुदर्शन चक्र घेऊन जायला पाहिजे. नाही म्हणलं, गरज पडली तर त्यावेळेला गदा वगैरे काही नाही. नाही म्हणला, बघूया. उपर्ण समजा निळ्या रंगाचं समजा तू घालून गेला, नमस्कार करतो कालयवनाला. तू केवढा रे, आधी हत्तीवर बसलेला तो राक्षस. आपण द्वंद्व युद्ध खेळूया, कुस्ती खेळूया, आणि त्या कुस्तीत जो जिंकेल त्यांनी जिंकलं, युद्ध करायचं कारण नाही आहे. तो हसायला लागला. तो माझ्याबरोबर भुंगूर मूस म्हणतो ना तेवढा तो उतरला खाली. कृष्ण नट म्हणजे काय, त्याला नट वर लाल. त्याची रूपं इतकी बदलती होती, तुम्हाला एका मिनिटात सांगतो की एक चित्रकार आलेला आहे द्वारकेच्या राजसभेत, आणि तो म्हणतो की मला पटलं तुम्हाला तर मला पुरस्कार द्या, मला याची मेहनत आणा, फेती वगैरे म्हणतो, मला मजुरी नको आहे किंवा तसंही नको आहे, काय तुम्हाला आवडलं का. बलराम हुशार आहे, तो म्हणतो कृष्णाचं चित्र काढा. तो म्हणाला मी सांगेल तसा बसणार का, पाहिजे तितका वेळ बसतो.
कृष्णाचा मूर्तीसारखा बसून राहिला. त्यांनी चित्र काढलं. म्हटलं घरी जाऊन मी फिनिशिंग टचेस आणि उद्या पहिल्यांदा कृष्णाला दाखवतो, त्याला चित्र पटलं तर मला पुरस्कार म्हणजे बक्षीस द्या. दुसऱ्या दिवशी आणतो, कृष्णाचे चित्र बघून हसायला लागतो. बलरामाला म्हणतो, बघ रे मी असा दिसतो का? अगदीच निराळ. तो म्हणतो, खरंच तुम्ही निराळेच दिसताय, आज पुन्हा बसता का? की कितीतरी दिवस हे चालतं. कृष्णाची रूप काय एक आहेत का? कृष्णाचं रूप काय कायम टिकणार आहे का? नाही. शेवटी तो रडकुंडीला येतो आणि म्हणतो, माझी कला अपूर्ण आहे, ती कला पूर्ण झाल्याशिवाय मी पुन्हा इथे येणार नाही. प्रधानमंत्री असतो, त्याला दया येते. तो म्हणतो, माझ्याकडे कृष्णाचं चित्र आहे, ते तू घेऊन जा आणि उघडूच नकोस, कृष्णालाच उघडू दे. तो म्हणतो, त्यामुळे काय तुझी जी गरज आहे कुटुंबाची, तुला काहीतरी मिळेल ना पुरस्कार, काही हरकत नाही. म्हणतो कृष्ण उघडतो, म्हणतो हे हुबेहूब माझं चित्र आहे, हे तुला कुठे मिळालं? आरसा असतो तो आरसा. या क्षणी कृष्ण कसा आहे ते बघायचं किंवा दाखवायचं असेल तर आरसाच पाहिजे. कृष्ण हा मनाच्या आरशात पाहायचा आहे. म्हणून तो म्हणतो, मी चोरी केली, इथे लोण्याचा पुरावा ठेवला आणि म्हणतो मै नाही माखन खायो. आता पुढे बघणार आहोत, स्यमंतक म्हणी मोठा चोरीचा आळ त्याच्यावर आलेला आहे. तरीसुद्धा तो म्हणतो की मी सिद्ध केलं की मी चोर नाही आहे, पण चित्त चोर हे माझं आवडतं. मी चोरतो ते तुमचं चित्त चोरतो, तुमचं मन चोरतो, तुमच्या बुद्धीचा मी कब्जा घेतो. मग तुम्ही कृष्णच होऊन जाता. मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करो. या 4 गोष्टी करा. गीतेचा असा अभ्यास करा. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. युद्धात त्यांनी 400 गोष्टी सांगितल्या असतील किंवा केल्या असतील, या गोष्टीच नाही आहेत. अर्जुनाला उभा करण्यासाठी जी गीता सांगितली, त्या गीतेत 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यात मन मला देऊन टाक, मन मना भव, माझाच भाग बनून राहा, मद बघतो, मद याजी, जे करशील कर्म ते यज्ञ समज, माझी पूजा समज, माम नमस्करो. 4ही योग एका ओळीत. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4, मन मना भव, मन मला देऊन टाक, हा ध्यानयोग आहे. मन बुद्ध आपण म्हणतो ना एकत्र करून समाधीपर्यंत जायचं. दुसरा मद भक्तो, माझा भाग बन, हा ज्ञानयोग आहे. मद याजी, जे करशील ते हा कर्मयोग आहे. माम नमस्करो, नमस्कार भक्तियोग आहे. 4 गोष्टी सांगितल्या. विषय गीता नाही आहे, पण तुम्ही मुद्दामून करा अशी 4 सूत्र एका श्लोकात कृष्णाने सांगितले. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. युक्ती म्हणजे ट्रिक नाही जी कोल्हा आणि बिरबल वापरतात. युक्ती म्हणजे योग. योग युक्तेनं जोडणं आहे ते आहे. आपण ती कालयवनाची कथा पुरी करून थांबूया. तर तो येतो, कृष्ण घाबरल्याचं नाटक करतो, पळत राहतो, पळता पळता असं उपरणं मुद्दामून करतो कालयवनाच्या लक्षात यावं. आता काय कृष्ण तुम्हाला सांगितलं ना की जर इन्फॉर्मेशनचं म्हणजे माहितीचं विश्वविद्यालय असेल तर आजन्म नाही का काळ संपेपर्यंत कृष्ण त्याचा कुलगुरू असला पाहिजे. असा अभ्यास कृष्णाचा करा तुम्ही. किती माहिती आहे त्याला, योग्य वेळी माहिती वापरतो. त्याला माहिती आहे की माझ्या हातून कालयवन मरणार नाही आहे, पण कालयवनाचा मृत्यू जवळ आलेला आहे. कालयवनाचा मृत्यू त्या गुहेत आहे. म्हणून कृष्ण घाबरून उपरणं त्याला दाखवत गुहेत जातो. कालयवन गर्जना करत येतो. कृष्णाने तिथे मुचकुंद नावाचे ऋषी झोपलेले आहेत. खरं तो राजा आहे, त्याने इंद्राला मदत केलेली आहे असुरांच्या विरुद्ध जिंकताना. इंद्रन सगळे देव म्हणाले, तुझ्यामुळे आम्ही हे युद्ध जिंकलो, तुला काय पाहिजे? मी खूप थकलेलो आहे, मला झोप पाहिजे, मला झोप पाहिजे. आणि मी इतका झोपेन, मला झोपायला एक जागा दे. ती गुहा दिली. इतका झोपेन, मी उठेन त्यावेळेला उठेन. माझ्या झोपेत जर कोणी व्यत्यय आणला, मी डोळे उघडले, दृष्टी पडली, राख झाली पाहिजे. कोणी असला तरी राख झाली पाहिजे. तथास्तु. हा झोपलेला आहे. कृष्णाला माहीत आहे की याच्याकडून कालयवनाचा मृत्यू आहे. आणि इतकंच नाही की याच्या मुक्तीचा क्षण माझ्याकडून आलेला आहे. केवढी माहिती आहे. आपण म्हणतो ना डॉट 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 जोडा. कृष्ण उत्तम उदाहरण आहे त्याचं. जातून अगदी अलगद त्या मुचकुंद ऋषींच्या अंगावर तो निळा शेला किंवा उपर्ण पसरून ठेवतो. हा हसत येतो. तो झोपायचं जरी नाटक केलंस तरी मी सोडणार नाही, मी तुला उठवणार आणि मारणार ठार. खर्रकन उडतो. त्यांची झोप मोडली की हो मुचकुंदांची. बघतात ते तिथे कालयवनाचे राख होते. आत्तापर्यंत कृष्ण कुठे? एका गुहेत दगड आहे, त्या दगडाच्या मागे. कारण चुकून त्यांची दृष्टी आपल्यावर पडली तर आपलंही काही खरं नाही आहे. ज्यावेळेला ते थोडे शांत होतात त्यावेळेला येतात हे शेवटचं वाक्य, इंटरवल पूर्वीचं, लक्षात ठेवा. अगदी शेवटचं वाक्य. काय सुंदर वाक्य आहे. ते कृष्णाला विचारतात, रामाचा जन्म झाला का?
ही सत्ययुगातली घटना आहे. रामाचा जन्म झाला का, तो म्हणतो त्रेतायुग संपलं, रामाचं अवतार कार्य संपलं, आता पुढचं युग आहे द्वापर, आणि त्या द्वापर युगाचा राम किंवा विष्णू मी आहे कृष्ण चतुर्भुज रूपात दर्शन दिलं त्या गुहेत, आणि धन्य झालो मी म्हणून त्यांना मुक्ती दिली, मोक्ष दिला. मेले, मुचकुंद ऋषींचं काम संपलं, मुचकुंदांना मुक्ती दिली, ह्याला मुचकुंदाकडून ठार मारलं, आणि जरासंधाच्या स्वाऱ्या संपल्या, कारण सगळे सेनापतीच मारले गेले. आणि मग तो म्हणतो आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत मथुरावासी हल्ले केले जाणार आहेत, आपण नवीन राजधानी स्थापन करूया. इथून पुढचं कथानक द्वारकेत घडेल आहे, त्या ठिकाणी ताठ बसूया. शांत.